अंडरस्टँड करू आणि त्याच्यानंतर मग आपण आपण कसं काम करतो किंवा त्याच्यावरती आपण काय काम करतो हे आपण बोलून घेऊयात. आणि हे खूप जणांचे डाऊट्स आहेत, प्रत्येकाला असतं की एक्झॅक्टली काय आहे आणि काय नाहीये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, वेट गेन एका दिवसात होत नाही. सगळ्यांचं असं मत असतं किंवा सगळेजण म्हणतात माझं वजन वाढलं किंवा हा वेट लॉस करायचा आहे, पण कुणाच्याच हे लक्षात येत नाही किंवा सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे एका दिवसात होत नाही. हे स्लोली स्टेडीली होतं आणि आपल्याकडे तर सगळ्यात मोठं कारण आहे चुकीचं जेवण किंवा रॉंग फूड. आहे ते आहे, पण तुम्हाला पोर्शन कंट्रोल कळत नाही. लेस मूव्हमेंट आणि पुअर स्लीप आणि स्ट्रेस, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा सगळ्यांचा बॅलन्स नसल्यामुळे हे कालांतराने आठवड्यांनी 6 महिने 6 महिने वर्षभर आणि मग ते निग्लेक्ट केलं जातं. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा की जसं मगाशी आरती मॅम म्हणाल्या की ठराविक लेवलला तुम्हाला कधी कधी चरबी मदत पण करते, तर एका लेवलला 5-7 किलो तुम्ही एक्स्ट्रा असाल तर दॅट इज गुड की तुम्ही चबी आहात, पण मग त्याच वेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे तुमचं मसल मास आहे का फॅट आहे, हे कोणाला कळत नाही. मग ते लक्षात न येता मग त्याचे पुढच्या गोष्टी असतात की हे जे एक्स्ट्रा वेट आहे ना, का नेमका वेट लॉस करायचं, तर ते एक्स्ट्रा जे वेट आहे ते सोबत घेऊन येतं, तेव्हा येतं डायबिटीज, बीपी, थायरॉइडचे इश्यूज, नी पेन. तुम्ही बघाल आता परत जसं आरती मॅम म्हणाले की 80-85-90 केजीज असतात, एवढं हेवी एक्सरसाइज करतात. तुम्ही ऑलरेडी तुमच्या नीच्या जॉईंट्सची किंवा गुडघ्याच्या जॉईंट्सचं वेअर अँड टेअर वाढवत आहे, कारण खूप जास्त आहे. ते एक झालं. त्याच्यानंतर फॅटी लिव्हर, मी हा विषय आजच बोलणार होते की मॅक्सिमम तुम्ही कुठेही स्वतः सुद्धा जाऊन तुम्ही जर तुम्हाला बेली फॅट असेल तर तुम्ही करून या. ते बेली फॅट ते फॅटी लिव्हरच असतं, गाठी फिरतच असतात आणि लिव्हरवर फॅट चढलेलंच असतं. कुठे डिपॉझिशन होणार जे एक्स्ट्रा फॅट आहे, स्टोरेज, कारण तुम्ही ते वापरत नाहीये. म्हणून जर बर्निंग मेटाबॉलिझम जे आपण प्रॉडक्ट थ्रू देतोय ते ऍक्टिव्ह मेटाबॉलिझम, तुमचं फूड, तुमची स्लीप पॅटर्न, ह्या गोष्टींचा बॅलन्स केला आणि तुमचं वॉकिंग आणि सिम्पल एक्सरसाइज, एवढे हार्ड अँड फास्ट एक्सरसाइजची गरज नाही. हा यंगस्टर्स असतील तर तुम्ही रुटीन वाईज त्या पद्धतीने सांगू शकता. सेकंड आहे पीसीओडी, पीसीओएस, हे त्याचे बाय प्रॉडक्ट्स आहेत. म्हणून कधीही कुणी काही क्वेश्चन विचारला ना तर तुम्ही तेच म्हणा की एक्झॅक्टली ही कोमॉर्बिडिटी झाली, हे त्याच्यासोबत आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता फॅटचे दोन प्रकार असतात. एक स्किनच्या खाली जे असतं ते, जे आपण म्हणतो की फॅटी स्किन आहे किंवा दिसते, तो जो फॅट आहे तो फॅट दिसतो, दॅट इज विसरल फॅट दिसतं. सेकंड एक फॅट असतं जे अननोन असतं, जे ऑर्गन्सच्या जवळ असतं. थायरॉइड झाल्यानंतर ज्यांना होतो, गॉयटरवाल्यांना होतो, की तो फॅट त्या ऑर्गन्सच्या जवळ, तो फॅट आपण कमी करतो. मेन आपलं रिझन ते आहे की असं नाहीये की पूर्ण स्ट्रक्चर वाईज तुम्ही कमी होता किंवा काय. बेली फॅट जे म्हणतो, आता कुणीतरी कमेंटमध्ये पण टाकलं की पोट सुटतं, का सुटतं, त्याला हार्मोनल इश्यू आहेत. तुम्ही हार्मोन्सच नाही बॅलन्स केले तर ती गोष्ट कशी होणार. तो एक झाला. इनसाइड फॅट म्हणजे ऑर्गन्स, तुमचे कोणतेही ऑर्गन, लिव्हरच्या, पॅनक्रियाच्या, पोटाच्या, आतड्यांच्या वरती, बाकी सगळे बोन्स आहेत त्याच्या स्ट्रक्चरच्या भोवतानी जे असतं ते फॅट महत्वाचं आहे, जे आपण कट करण्यास मदत करतो. म्हणजे हा काय म्हणतात, हा डाऊट खूप जणांना आहे आणि हे क्लिअरच होत नाही. म्हणजे फॅट लॉस नेमकं म्हणजे काय, तुमच्या मसल इंटॅक्ट राहणं आणि मसल इंटॅक्ट ठेवून जे फॅट आहे एक्स्ट्राचं, जे बॉडी स्टोअर करते एनर्जी म्हणून. आता फॅट का बॉडी स्टोअर करते, कारण तुम्ही खाता, तुमचं पोर्शन कंट्रोल नाहीये, हे एक्स्ट्रा आहे, हे जाणार कुठे, म्हणून बॉडी स्टोअर करते, त्याला फॅट म्हणतात. नॉर्मल अंडर द स्किनचं फॅट असतं ते जडण होत वयानुसार वर खाली होत राहतं, पण ऑर्गन्सच्या जवळचं जे फॅट असतं ते फॅट घातक असतं. त्याच्याने मग तुम्हाला डायबिटीज, मग हार्टच्या जवळ गाठी, जसं मॅम मगाशी म्हणाल्या चरबीच्या गाठी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या ऑर्गनच्या जवळ असतात आणि ह्या घातक असतात. त्याच्यावरती आपण मेन काम करतो. आणि इन्ग्रेडियंट्स मध्ये जसं आपण त्रिफळा आहे, मी लास्ट टाइम पण सांगितलं, हे कॉम्बिनेशनच त्याच्यासाठी काम करतात की ते नॅचरल लेवलनी ते फॅट बर्न करतं. आणि बर्न करतं म्हणजे काय, तुमचं मेटाबॉलिझम वाढवतं. बेली फॅट जे आहे ते बेली फॅट किंवा नॉर्मल फॅट, हे युजली मी सगळ्याच पेशंट्सना किंवा सगळ्यांनाच, मी असं म्हणत नाही की फक्त वेट लॉस किंवा हे, तुमचं लेस वॉकिंग होतं. वॉकिंग म्हणजे तुमची जेवढा तुम्ही आहार खाता, आपण असं नाही म्हणत की तुम्ही कॅलरीज डे टू डे काउंट करत राहा, काउंट नका करू, पण तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येतं की काय आहे. तुमचे सिटिंग लॉंग आवर्स असतात, सगळ्यांची कामं तशी आहेत, ऍक्टिव्ह नाहीये. आणि
किती जरी झालं तरी आपल्या प्रत्येकाच्या घरात तुम्ही जनरल बघाल, नाश्त्यापासून एंडपर्यंत बेकरी आयटम्स, बिस्किट आयटम्स आणि शुगरचा इंटेक खूप जास्त आहे. हा कितीही लेवलला, आणि मी तर म्हणते आवर्जून तुम्ही कॅल्क्युलेट करा. एखाद्या वेळेला तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं ना, तर एक बिस्किट, चार बिस्किट, किती अमाऊंट ऑफ आपण त्याच्यामध्ये जातो. आणि कितीही तुम्ही हेल्दी ऑप्शन्स म्हणालात तरी प्रत्येकाने वेट लॉस, आणि सगळ्यांना सांगा की बेकरी आयटम्स, पॅक फूड. परत मगाशीचा जसा मुद्दा होता की इंडिया, लेबल पढेगा इंडिया तर आपण बरे होऊ. आपण लेबल न वाचता सगळ्या गोष्टी बघतो. आपण आता सगळीकडे बघतो ओट्सचे बिस्किट आहे, हे बिस्किट, पण तुम्ही टर्न करून बघा त्याच्यात मैदाच आहे. मग कशाला, मग अवॉइड करा ना ती गोष्ट. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना, लेबल वाचा. त्याच्यानंतर सेकंड आहे स्लीप आणि वॉटर इनटेक. पाणी, स्लीप. स्लीप तर म्हणजे विचार, म्हणजे प्रॉपर स्लीप जी असते ना, साऊंड, एक तर खूप जास्त झोपतात नाही तर कमी झोपतात. हा जो पॉइंट आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि हा बॅलन्स होणं गरजेचं आहे. जसं मी लास्ट टाइम आरती मॅमना पण म्हणाले की आपण डूज आणि डोंट्स बनवू, तर हे त्यातले डूज आणि डोंट्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत. ते फॉलो केल्यानंतर तुम्हाला मी सांगते गॅरंटेड रिझल्ट येणार. त्याला वादच नाहीये. पण ह्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईलकडे जाताय. तेच तुमच्या मुलांकडे जाते आणि पुढे कॅरी फॉरवर्ड होत आहे. आता बेली फॅट जे असतं ते हार्मफुल का असतं, किंवा सगळे म्हणतात की बेली फॅट आहे, मला पोट कमी करायचंय, पोट कमी करायचंय. कारण सगळं मी नेहमी सांगते की 70 ते 80% आजार आहेत ते तुमच्या ऍबडॉमेन किंवा गटवरतीच असतात. मग तुम्ही सांगा, जे एक्स्ट्रा फॅट बेलीवरती चढलंय ते किती आतमधल्या ऑर्गन्सला हार्मफुल करतंय, आणि आतमध्ये पण चढलंय, स्किनच्या अंडर पण चढलेलं आहे. म्हणून मग हार्ट ब्लॉकेज, ह्या सगळ्या गोष्टी त्याला रिलेटेड असतात. ह्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड होत राहतात. जनरली तुम्ही बघाल ना, 10 जणी आपण सोनोग्राफी केल्या तर त्यातले 7 ते 8 लोकांना फॅटी लिव्हर येणारच, ग्रेड 1, 2, 3 लेवलला. लक्षातच येत नाही की तो आहे. आणि मग आता हल्ली कसं झालंय, सगळीकडे असं म्हणलं जातं की इंडिया ओबेसिटीचं आणि डायबिटीजचं कॅपिटल झालंय. तर इट इज ओके, लिव्हर, फॅटी लिव्हर हा त्याचा बाय प्रॉडक्ट आहे, तुम्ही त्याचबरोबर राहा. पण नाही, आपण हे सांगतो. आणि मला सगळ्या रणरागिणींच्या ग्रुपच्या मेंबर्सना हे की तुम्ही सांगा, हे आपण रिव्हर्स करू शकतो. फॅटी लिव्हर हा रिव्हर्स होऊ शकतो. आणि का ते कॅरी फॉरवर्ड करा, म्हणजे जनरेशन बाय जनरेशन ते पुढे जातच आहे. म्हणजे आत्ता आहे तर पुढच्या जनरेशनला पण आपण फॅटी लिव्हर कॅरी फॉरवर्ड देतोच आहे. मग आत्ताच ती चेन ब्रेक करा. हेल्दी आपण म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करून. त्याच्यानंतर मेन असतं की तुमचे मसल्स. मसल्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. जेवढे तुम्ही मसल रिटेन कराल ना, तेवढे तुमच्या पुढचे जे आजार असतात वय वाढल्यानंतरचे ते कमी येतात. का म्हणलं जातं की जुनं हाड, तुम्ही आता बघाल सगळ्यांच्या घरी कोणाकडे जी सिनियर सिटीजन्स असतील 80, 81, जुनं हाड म्हणजे काय, त्यांची हाडं स्ट्रॉंग नाही आहेत, त्यांचे मसल स्ट्रॉंग आहेत. त्यांचं खाणं, त्यांचं उठणं बसणं, त्यांचं फिरणं, ह्या गोष्टी ज्या होतात तेव्हा त्यांचे मसल स्ट्रॉंग होते. हा ठीक आहे, आता पोल्युशनमुळे आपल्या खाण्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी चेंजेस नाही करतायत, पण बाकी जे चेंजेस आपल्या हातात आहेत ते आपण करूयात. तर आपल्या प्रॉडक्टनी मसल लॉस नाही होत, फॅट लॉस होतो. आणि तुम्ही खाणं प्रॉपर केल्यानंतर उलट मसल डेव्हलप पण होतील. पुढे जाऊन आपल्याला काही रिझल्ट्समध्ये दिसेल पण की मसल पण डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आहे. आणि मसल्सच आता समजा काही दीर्घकालाने, मी एक्झाम्पल देते, एक वयस्कर आजोबा होते, खूप सिरियस त्यांची कंडिशन होती, आयसीयू मध्ये होते. सगळेजण म्हणत होते हे काही रिव्हर्स येणार नाही, आणि लंगचं 80-85% त्यांना इन्फेक्शन झालं होतं. मग आता रिव्हर्स करताना त्यांचे जे मसल्स होते त्यांनीच त्यांना सपोर्ट केला, आणि आता ते छान चालतायत फिरतात. 3 महिने व्हेंटिलेटरवर होते, पण ते चालतायत फिरतात का, तिथे मसल्स युटिलाइज झाले. तिथे फॅटचा उपयोग नाही होत, तिथे फॅट तुम्हाला अजून ऑर्गन्स खराबच करणार आहे. हार्ट ब्लॉकेज होऊन ते आजोबा जाऊ शकले असते जर जास्त फॅट असतं तर. मग हा जो मसलचा कॉन्टेंट आहे हा पुढे आपल्याला फायदा होतो. बायकांमध्ये एज होता होता, सगळ्या वुमेन्सला मला हे सांगायचंय, इस्ट्रोडायोल नावाचं एक जास्त सायन्समध्ये न जाता एक हार्मोन असतं, प्रेग्नन्सी असतात, खूप गोष्टी असतात, तर तो कमी होतो आणि बोनची डेन्सिटी कमी व्हायला सुरुवात होते. वुमेन्समध्ये हे स्पेशली खूप होतं. तर एक्झॅक्टली त्रिफळा आणि अमृत ज्यूस हे कॉम्बिनेशन मध्ये ते इस्ट्राडायोलला काय करेल की मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल, म्हणून मग मसल लॉस होणार नाही. हे पण कॉम्बिनेशन आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की. आणि असं पण आहे की 30 नंतर पर इयर काही पर्सेंटेज मध्ये मसल लॉस होतो. ते मॅन्डेटरी आहे, ही जडणघडण आणि झीज होतेच. तर ह्या गोष्टी मेंटेन करता की तुम्ही मसल लॉस न करता कसं इन्क्रीज करू शकता. आता
एक गोष्ट, क्रॅश डायटिंग खूप फेमस आहे की तुम्ही कॅलरीज कमी करा. अरे का पण, तुमच्या बॉडीला एक साधारणतः 2 जेवण, 3 जेवण, छोटेसे फ्रूट एवढं जेवण लागतं. तुम्ही जेव्हा क्रॅश डायटिंग करता त्यावेळेला तुम्ही वजन कमी करता, म्हणजे उपास मार करून वजन कमी करण्यात काय अर्थ आहे? हा माझा सगळ्यांना क्वेश्चन असतो की तुम्ही खाऊच नका. पण ह्यातही तुम्ही बघितलं ना की न खाता सुद्धा वेट लॉस नाहीत होत लोकांचे, कारण तुमचं मेटाबॉलिझम नसतं. ते मेटाबॉलिझम बूस्ट करायचं काम आपण आपल्या प्रॉडक्टने करतो. गार्सीफिट विल इन्क्रीज तुमचं मेटाबॉलिझम, पूर्ण फायरला आणेल, आणि हे तुम्हाला जाणवेल तुमच्या डेली रुटीनमध्ये की त्यावेळेला काय होईल, तुमची बॉडी सर्व्हायवल मोडमध्ये जाईल. आणि तुम्ही तसा डोसेज सुरू केल्यानंतर सर्व्हायवल मोडमध्ये गेल्यानंतर तुमची ऍक्टिव्हिटी वाढेल. तुम्ही वॉकिंग करताय, तुम्ही ज्यूस घेताय, तुम्ही कॅप्सूल्स घेताय. त्यावेळेला जेव्हा गार्सिनी आणि हे इन्ग्रेडियंट्स एकत्र काम करतील तर सर्व्हायवल मोडला जे स्टोअर झालेलं फॅट आहे ते ब्रेक व्हायला सुरुवात होते नॅचरली. अशा पद्धतीने फॅट लॉस होतं. हे आपलं मेन काम आहे. असं नाही की तुम्ही कमी खाताय म्हणून तुमचा वेट लॉस होतं, हे लॉजिक आपण नाही करत. त्याच्यानंतर मसल लॉस, जसं मी म्हणाले की एक्झॅक्टली मेंटेन केलं जातं. जे मील स्किप करतात, उलट तुम्ही बघाल खूप वजन जास्त असलेली लोक 90, 95, 100 म्हणतात अरे मी खातच नाही, मी 2च पोळी खातो. तरी का? त्यांचं मेटाबॉलिझम खूप स्लो झालेलं असतं. त्या कारणाने मेटाबॉलिझम म्हणजे काय की तुम्ही जे खाता, खाल्ल्यानंतर तुमचं शरीर जे वापरतं आणि ते किती पद्धतीने बर्न करतं आणि उरलेलं स्टोअर करतं. तर ते स्टोरेजचा रेशो कमी पाहिजे, जेवढं तुम्ही खाताय तेवढंच बर्न झालं पाहिजे आणि तेवढी ऍक्टिव्हिटी तुमची राहिली पाहिजे. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम नॅचरली कसं यूज करायचं, किंवा जे डूज आपण म्हणू की तुम्ही गार्सिफिट घेताय, तुमचा डोसेज प्रॉपर सेट करताय, पण त्याच्या सोबतीने मी कंपल्सरी सगळ्यांना सांगेन की तुम्ही 35 to 45 मिनिट्स सिम्पल वॉकिंग, ब्रिस्क पण नाही, पळू नका, जॉगिंग करू नका, साधं वॉकिंग, नॉर्मल वॉकिंग, मील झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर किंवा अर्ली मॉर्निंग हा वॉकिंग करा. आणि जेवण वेळेवरती करा, वेळा बदलू नका. ज्यांना जमेल, ज्यांचं काम आहे, बिझनेस आहे, वर्किंग आवर्स आहे, ते तुम्ही मॅनेज करा की 1-2 तरी मील असतील ज्या तुम्ही प्रॉपर मेंटेन करू शकता आणि वेळेवर खा. आणि कोणतीही उठलं सुटलं, हे एक आपल्या फार घरात आहे बरं का. म्हणजे मी महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये खूप बघते की कोणी येतं जातं आणि तोंडात काहीतरी टाकतं. हा जो प्रकार आहे ना, हा बंद झाला पाहिजे. मे बी ते शेंगदाणे असो, काही असो, साधे मुरमुरे का असे ना, पण ते पण नका करू. की तुम्ही प्रॉपर मील्स ज्या आहेत ना, की तुम्ही डोसेस घेताय, तर त्याच्या बरोबरीने ही गोष्ट फॉलो करा की आपण नेमकं काय टाकतोय हे कॅल्क्युलेट. मी म्हणत नाही लिहून ठेवा कॅलरीज, पण ह्याचा तुम्हाला अलर्ट असावं, हे लक्षात असावं की नेमकं काय जात आहे ते. मग जिथे अशा गोष्टी असतात की बाबा जिथे समोसा, वडापाव आहे किंवा हे ऑइली आयटम जातात, तिथे फ्रूटला रिप्लेस करा ना. ह्या गोष्टी केल्या तर हे डूज आहेत जे तुम्ही फॉलो कराल. आणि रुटीन, छोट्या छोट्या हॅबिट्स मध्येच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चेंज होतील आणि यू विल गेट द रिझल्ट. आता अजून सिंपल रूल ह्याच्यामध्ये, थोडासा लेवल, 1 महिना झाला तुम्हाला कॉन्फिडन्स झाला की तुम्ही सेकंड मंथमध्ये एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे 1 ग्रेन ऍट अ टाइम. की तुम्ही जर सकाळच्या जेवणाला भाकरी खात असाल तर त्यावेळेला भाकरीच खा, त्याच्यासोबत भात नका खाऊ. आणि संध्याकाळच्या वेळेला जर सकाळी भात खाल्ला तर संध्याकाळी भाकरी, म्हणजे ऍट अ टाइम, किंवा पोळी. तर 1 ग्रेन ऍट अ टाइमचा जो रूल आहे ना, हा जर फॉलो केला तर खूप छान रिझल्ट येईल सेकंड मंथ पासून. तुम्ही लगेच, आपण असं नाही की हार्ड अँड फास्ट सगळ्या गोष्टी चेंज होतील, पण 1 ग्रेन ऍट अ टाइम, पोर्शन कंट्रोल, हा झाला दुसरा रूल. तिसरा, हळू खाणे. खूप च्यू फास्ट करतात त्यावेळेला तुमचे एन्झाईम्स ऍक्टिव्ह नाहीत होत, हे फार इम्पॉर्टंट आहे. तर हळू खाणे, स्लो इटिंग इज वन. आणि जेवढ्या लवकर ज्यांना जमेल की बाबा खूपच आहे आणि खूप हेवी वेट लॉस, खूप जणांचे नंबर्स तुमच्या आतापर्यंत, तर जसं लास्ट आपण लॉन्च केल्यापासून लक्षात आले असतील, 23 किलो, 25 किलो, 27 किलो, कुठे कुठे 30 किलोचा पण आहे की त्यांना तेवढं रिड्यूस करायचंय. तर त्यांना कंपल्सरली अर्ली अर्ली डिनर्स घ्यायला सांगा, अराउंड 8 o'clock. जेणेकरून जर रात्री 8ला खाल्लं तर सकाळी 8 पर्यंत, म्हणजे ज्यूस सुरू करेपर्यंत, त्यांचं रुटीन सुरू करेपर्यंत 12 ते 13 तासाचं फास्टिंग नॅचरली होतं. लगेच इंटरमिटेंट एवढं जास्त फास्टिंग करायची गरज नाही, परत मेटाबॉलिझम स्लो होतं. तर ही गोष्ट न करता
त्यांना हा फास्टिंगचा रूल सांगा. आता फूडमध्ये जसं सुषमा मॅमशी माझं बोलणं झालं होतं की डाएट्स कशा पद्धतीने किंवा काय सांगायचं, तर सिम्पल, जास्त एकदम हेवी आणि जे घरात आहे, फॅड डाएट्स आपण द्यायचेच नाहीत, गरजच नाहीये की तुम्ही मशरूमच आणा, तुम्ही जी भाजी पोळी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती खा. त्याच्यामध्ये तुमची प्लेट, मी सगळ्यांना आज शिकवते की घड्याळ्याचे डाईल आहे, त्याला आपण तुम्ही 4 पार्टमध्ये डिवाइड केलं किंवा प्लेटला 4 पार्टमध्ये, एक पार्टमध्ये तुमची पोळी किंवा राईस आहे, एक पार्टमध्ये तुमचं प्रोटीन आहे, मग ते डाळ असो, व्हेजिटेरियन असो, नॉनव्हेज असो, जसं तुमच्या चॉईस प्रमाणे असो ते आहे. त्याच्यानंतर तुमचं सॅलेड आहे आणि मग तुमची भाजी आहे. हे फायबर, हे जे प्रकार आहे ना, हा जर प्रॉपर पोर्शन मेंटेन केला आणि तुम्हाला लागतील तशा सकाळी दुपारी संध्याकाळी मील असतील, तर हे सिम्पल जर फॉलो केलं तर मी तुम्हाला सांगते की गार्सिफिट घेतल्यानंतर मोर देन 3 to 4 kgs पर मंथ वेट लॉस कन्फर्म होणं. फक्त तुम्हाला छोट्या छोट्या हॅबिट्स आणि ह्या चेंजेस करायच्या आहेत. अर्ली डिनर मी जसं सांगितलं, हे हळूहळू फॅट बर्न सुरू करेल. आणि गार्सिनिया जो इन्ग्रेडियंट आहे ना, त्याचं खासियतच ती आहे, ते आयुर्वेदात पण लिहिलेलं आहे आणि ते नॅचरल फ्रूट असतं. तुम्ही कुणी सगळेजण गार्सिनिया सर्च करून बघा, तर ग्रीन कलरचा आत येलो कलरचा बल्क असतो, ते फ्रूट असतं. ते नॅचरली तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा करतात फॅट बर्न करायला सुरुवात करतं. गट हेल्थ इन्क्रीज करायला आपण ऑलरेडी त्रिफळा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आता वॉकिंग मी का स्ट्रेस करते, वॉकिंग नेमकं एक्झॅक्टली काय करतं. 45 मिनिट्स वॉकिंग आणि विथ आवर, आय एम टेलिंग यू ना, तुमची लाईफ पण वाढवतंय, हार्ट रेट वाढवतंय, हार्टचं फंक्शनिंग वाढवतंय, भरपूर गोष्टीत तुम्ही ऍक्टिव्ह राहताय. काही लोकांना आहे ना की नाही बाबा मला सोबत तुम्ही म्युझिक ऐका, म्युझिक प्लस वॉकिंग करा, तर हे तर खूपच जास्त ऍडिशनल त्याच्यामध्ये आहे. आता झोप आणि वेट गेनचं पण खूप जास्त लॉजिक आहे की सगळ्या त्यात रात्री जागरण जेवढं तेवढं बेली फॅट वाढतं. कॉर्टिसॉल नावाचं मॉलिक्यूल असतं, त्याच्याने तुमचं बेली फॅट वाढतंच वाढतं. यंग मुलींमध्ये ज्यांच्यात पीसीओडी पीसीओएस दिसतोय त्यांच्यात स्ट्रेस आणि इमोशनल इटिंग हा प्रकार खूप होतो. बिंज इटिंग म्हणजे एक पॅकेट चिप्सचा घेतला तर कंटिन्यू ते संपेपर्यंत ती व्यक्ती खाते, ती तुम्हाला शेअर पण नाही करत. मग त्याच्यात किती कॅलरीज आहे तुम्ही लक्षात ठेवा. बिंज इटिंग हा प्रकार होतो. पोर्शन कंट्रोल हा झाला. आणि बिंज इटिंग मध्ये, आणि काही वुमेन्सचं पण असेल बघा, बायकांमध्ये पण दिसून येतो, थोडा स्ट्रेस आला की तुम्ही खाता, तर त्याच्यामध्ये ना इमोशनल कम्फर्ट म्हणून फूडला बघितलं जातं. मग तिथे तुम्ही चांगल्या चॉईसेस करा, जसं फ्रूट म्हणा, एखादी गोष्टी मखाना म्हणा, मुरमुरे म्हणा, ह्या गोष्टी चेंज करून तुम्ही डाएट्समध्ये सांगा. आता सिम्पल रोल गार्सिनियाचं जर मी एक्सप्लेन करेन, तर गार्सिनिया हंगरचे जे क्रेविंग्ज असतात ना ते कमी करतं नॅचरली, काहीही आर्टिफिशियल ह्याच्यामध्ये नाहीये. तुमचं स्वीटचं क्रेविंग असतं ते सुद्धा कमी करतं. आणि असं नाहीये की काय म्हणतात त्याला सोल्युशन असं, हे मेन कारण गार्सिनियाचं हे आहे की त्याच्याबरोबर ना तुम्हाला विकनेस येणार आहे कारण तुम्ही प्रॉपर मील घेताय, डिझिनेस नाही येणार आहे, आणि क्रॅश नाहीये की तुम्ही खाऊच नका आणि फक्त कॅप्सूल घ्या आणि वेट लॉस करा. आणि मेन कारण आहे वेट लॉसमध्ये विटॅमिन्सची डेफिशियन्सी होते, ती आपल्या थ्रू होणार नाही, मेन कारण आहे. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला हेअर लॉस, स्किन खराब होणं, ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. जनरली जसं लास्ट टाइम पण मी केअर म्हणजे सांगितलं होतं की तुम्ही वेट लॉसचा जो डोसेज आहे किंवा काय पद्धतीने द्यायचा, 5 ते 8 किलो किंवा 10 किलो पर्यंत जर वेट लॉस करायचं असेल तर पर डे सकाळी एक कॅप्सूल, संध्याकाळी एक कॅप्सूल. जेवणानंतर रेकमेंड करा, कारण जेवणानंतर फायर ऍक्टिव्हेट झालेला असतो, तर त्यावेळेला गार्सिनिया आणि आपले इन्ग्रेडियंट्स खूप छान काम करतील. पण 9 kg 10 पुढे 15 किलो 23 किलो अशा गोष्टी असतील तर त्यांना 4 कॅप्सूल्स, 2 जेवणानंतर सकाळी, 2 संध्याकाळी. आणि वॉटर इंटेक प्रॉपर सगळ्यांना सांगा की पाणी भरपूर प्या, त्याच्याने डिटॉक्सिफिकेशन होईल, बॉडी क्लिअर होईल, गट क्लिअर होईल. हा एक झाला बुस्टेड मेटाबॉलिझम जे आपण म्हणू, की ऍक्टिव्ह राहील बॉडी तुमची आणि मग फॅट बर्निंगला नॅचरली सुरुवात होईल. हे झालं डोसेसच्या बाबतीतलं. आणि मग त्याप्रमाणे त्यांना ग्रॅज्युअली तुम्ही सांगा की फर्स्ट मंथमध्ये 2-3, पहिले सुरुवातीला आईस ब्रेक होताना किंवा वेट लॉसचा जे प्लॅटू असतो तो ब्रेक होताना वेळ लागतो, तर थोडं पेशन्सनी काम घ्या. पहिला महिना झाल्यानंतर मग रिगरस व्हायला सुरुवात होते आणि एक सॅच्युरेशन आल्यानंतर लक्षात येतं की एवढं सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे.
आणि वेट लॉसचं व्हॅल्यू लक्षात येते की पर डे किती, आणि त्याप्रमाणे मग प्लॅन सजेस्ट करा 4 मंथ 6 मंथ असं. आणि नंतर एक आहे की त्यांना मेंटेन करण्यासाठी पण सांगा की असं नाहीये की तुम्ही घेतलं मग त्याच्यानंतर मेंटेनिंगला एक 2-3 महिने पर डे 1 कॅप्सूल असं घेऊ दे, जेणेकरून मेंटेन राहील. नाही तर असं नको व्हायला की बाउन्स बॅक होईल. आणि ते त्यांना मेंटेन करायला सांगा की विथ डाएट तुम्ही डोसेज असा मेंटेन करा. मेन परत एक मी मगाशी सांगितलं जसं की एक्सपेक्ट फास्ट रिझल्ट जे असतात ना ते चुकीचे आहेत, ते करू नका. तुम्ही नॅचरली जेवढ्या गोष्टी करता येईल रिझल्ट येणार, कन्फर्म येणार. आणि बिलीव्ह करा सिस्टीमवर, जे घेताय जे फॉलो करताय, आणि स्वतःच स्वतःला खरे राहा की आपण एक्झॅक्टली आत्ता काय करतोय. आणि एक परत एक रूल की आठवडाभर तुम्ही छान सगळं मेंटेन करता आणि एक चीट मील अलाउड असते. हे खूप डाएट्समध्ये एक्सप्लेन केलं जातं, आम्ही पण बघतो न्यूट्रिशनिस्ट वगैरे सांगतात. पण ती एक चीट मील तुमचा पूर्ण आठवडा खराब करते. मग ते न करता तुम्ही ह्या पद्धतीने मेंटेन करा. त्याच्यानंतर कम्पेअर करू नका कोणाबरोबर. कम्पॅरिझन अजिबात करू नका. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल हे दैवानी बनवलेलंच आहे. एव्हरी बॉडी इज डिफरंट. कुणाचीच बॉडी सेम नसते, कोणाचेच जेनेटिक्स आणि मेटाबॉलिझम सेम नसतं. कम्पॅरिझन बाजूला ठेवा आणि स्वतःवरती जास्त फोकस करा. आता मी इंग्रेडियंट्स वरती शिफ्ट होते. गार्सिनिया, जसं मी मगाशी सांगितलं की एक फ्रूट आहे. हे नॅचरली तुमचे हंगर्स जे आहे किंवा हंगर पॅन्ट्स असतात ना ते कमी करण्याचा प्रयत्न करतं. स्वीट, आणि तुम्हाला एक लक्षात येईल ना की स्वीट स्वीट म्हणजे स्वीट फक्त साखर मिठाई असं नाही. कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन पण स्वीटमध्येच होतं. तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा, चपाती 70-80 वेळा चावून बघा, नंतर ती गोड लागते. म्हणजे ती शुगरच आहे. म्हणजे चपातीचं कन्व्हर्जन बॉडीला कळत नाही की चपाती नेमकी काय आहे. चपाती खाल्ली नाही, त्यातनं सुक्रोज किंवा जे ग्लुकोज असतं तेच मिक्स घेतलं जातं. सुक्रोज, साखरेच सुक्रोज आहे. पण जी चपातीतनं जाते ती पण ग्लुकोजच आहे, जी एनर्जीला. आणि शरीरातले जे मायक्रो पेशी असतात ना त्यांना ग्लुकोज शिवाय काहीच कळत नाही. म्हणून जे सगळीकडे म्हणतात ना एकदम शुगर बंद करा, राहणार कसं? हा प्रकार आपल्याला नाही करायचा. कार्बोहायड्रेट्सच मिळाले नाहीत तर तुम्ही ऍक्टिव्ह का राहणार? आपली मुलं बघा, मुलं का सगळ्यात जास्त चॉकलेट्स खातात? हा कधी कोणी विचार केलाय? कारण त्यांचं ब्रेन ऍक्टिव्हेट राहतं. मोठं झालं की नाही लोकांना चॉकलेट आवडत. आता डार्क चॉकलेट खा, हे सगळं फॅड निघाले त्याप्रमाणे. पण मुलं का चॉकलेट्स खातात? कारण सगळ्यात जास्त ब्रेन ऍक्टिव्हिटी त्यांची असते. स्पोर्ट्स सगळे नवीन शिकत असतात, भाषा शिकत असतात, पाठांतर असतं. तर डायरेक्ट जे ट्रिगर करतं ना ब्रेनला ते चॉकलेटच आहे. की ती शुगर डायरेक्ट ऍब्झॉर्ब करते, ब्रेनला फक्त तेवढंच कळतं. सो मग हा प्रकार जो आहे ना त्याच्यामुळे तुम्ही कार्बोहायड्रेट्सचं मेंटेन करा की एक ग्रेन ऍट अ टाइम. आणि त्यावेळेला मग गार्सिनिया त्याला सपोर्ट करायला सुरुवात होईल. परत जे एक्सेस फूड आहे ना, गार्सिनिया अजून एक पॉइंट करतो की तुमचं जे एक्स्ट्रा एक्सेस जर कधीतरी पोर्शन जास्त झाला तर ते स्टोअर नाही करणार, ते वर्क करून थ्रो करायला सुरुवात करते. तर हे एक मेन काम गार्सिनियाचं आहे की कधीतरी चुकून एक्स्ट्रा पोर्शन किंवा एक्स्ट्रा फॅट आलं तर ते तिथेच ब्रेकडाऊन करतं. मेन आहे ते फॅट पण ब्रेकडाऊन करतंय, पण कधीतरी एक्स्ट्रा फॅट बॉडीला आलं तर ते स्टोअर करायच्या ऐवजी गार्सिनिया कट करायला सुरुवात करते की नाही बाबा आता हे एक्स्ट्रा आहे, लेट स्टार्ट कटिंग. कारण तुम्ही तसा डोस घेतलाय, तुमचं मेटाबॉलिझम त्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर बेली फॅट रिडक्शन आणि हे गोष्टी होतातच. आणि मेन आहे, तुम्ही डोसेज आणि कॅप्सूल सुरू केल्यानंतर वीकनेस येणार नाही, हे मी कन्फर्म स्वतः सांगते. नाही तर खूप असतं की हे घेतल्यानंतर वीकनेस येतो आणि आपल्याला त्या पद्धतीने करायचंच नाहीये. खूप ठिकाणी आहे की फक्त लिक्विड ज्युसेस आहेत, तुम्ही हा ज्यूस तो ज्यूस तो ज्यूस घ्या. ज्यूस घेतल्यानंतर तुम्ही क्रॅश फटकन 4-5 किलो कमी येतं. पण तुमच्या हे नाही लक्षात आहे की नॉर्मल डाएटला शिफ्ट झाल्यानंतर ते परत बाउन्स बॅक होतं. तो हे गोष्ट गार्सिनिया थ्रू होणार नाही किंवा आपल्या प्रॉडक्ट थ्रू होणार नाही. त्याच्यानंतर ग्रीन टी. ग्रीन टी सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रीन टीचा मेन रोल आहे फॅट बर्निंगसाठी, मेटाबॉलिझमचं बूस्टिंग करतं. आणि मेन असतं ना ते जे रिड्युस्ड टायर्डनेस जो येतो तो शरीराला दिवसभरचा, तो स्फूर्ती देण्याचं जे काम असतं ते ग्रीन टी थ्रू होतं. आणि एफिशियंटली व्हेरी गुड इन्ग्रेडियंट. आणि मेन सपोर्ट आहे त्याच्याबरोबर तुम्हाला हार्टला जो सपोर्ट आहे तो पण भेटतो. आमला हे त्रिफळातलं जे नेक्स्ट कॉम्बिनेशन आहे तो इन्ग्रेडियंट आहे आवळा. आवळा तुमचं डायजेशन इन्क्रीज करतो. ऍसिडिटी लेवल खूप बॉडीमध्ये सगळ्यांच्या जास्त असते आणि फॅट स्टोअर करणाऱ्यांना कफ वात पित्ताचा बॅलन्स असतो. तुम्ही नॉर्मल बघाल ज्यांना वेट आहे त्यांच्यामध्ये कफ जास्त असतं, तर ते जे एक्स्ट्रा कफ जे म्हणतं ते आवळा
कॅरी करणं आणि फेकून द्यायचा प्रयत्न करतं. सो चुकून म्हणजे असं म्हणतं ना की कफ जास्त आहे, तर तो तसाच साठून राहतो, चेस्ट भरलेली असते त्यांची. तर ती गोष्ट ह्याच्या थ्रू होईल. आणि ऍसिडिटी लेवल्स पण कमी होतील, ज्याच्याने तुमची डायजेस्टिव्ह पॉवर एक्स्ट्रा व्हायला सुरुवात होईल. आणि आवळा अगेन लिव्हर फंक्शनला पण ऍक्टिव्हेट करायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर आहे बिबितका. इंडिव्हिज्युअल इन्ग्रेडियंट्स मध्ये ज्यांना अभ्यास करायचा आहे ते जाऊन तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक इन्ग्रेडियंट आपण जो चूज केला तो काय लेवलला ऍक्टिव्हली काम करतो. आणि अजून एक आहे की हे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, आपण मेन जे चूज करून घेतले ते एकामेकाला पण कॉम्प्लिमेंट आहे. की गार्सिनिया प्लस ग्रीन टी एकत्र काहीतरी नवीन जो मॉलिक्यूल असतो, तेही मॉलिक्युल्स आपण स्टडी केलेले आहेत. हळूहळू आपण डीप गेल्यानंतर मी तेही एक्सप्लेन करेन की एकातला जो मॉलिक्यूल वेगळं काहीतरी थर्ड फॉर्म करतो, म्हणून पण तुम्हाला रिझल्ट छान आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिसतील. आणि अजून मी तर म्हणते, मी एवढं एक्सप्लेन करते, पण जेव्हा रिझल्ट यायला सुरुवात होईल ना, आपल्याला काहीतरी अजून नवीन नवीन रिझल्ट सुद्धा दिसतील की जे आम्ही विचार पण नाही केलेले त्या कॉम्बिनेशनमुळे. म्हणून आपण इन्ग्रेडियंटचं कॉम्बिनेशन ह्या पद्धतीने लावलंय. त्याच्यानंतर वॉटर रिटेन्शन जो प्रकार होतो ना, ब्लोटिंग ब्लोटिंग सगळेजण, ते इतकं कॉमन झालंय ब्लोटिंग की बॉडी वॉटर होल्ड करून ठेवते, पफी असते किंवा नसतं आणि वॉटर वेट दिसतं. अजून एक गोष्ट इथे मी जस्ट ऍड करते विषय हे करून, की वेट चेक करताना डेली वेट चेक करू नका. हा सगळ्यात मोठा धोका आहे. की तुम्ही आज बघता, उद्या बघता, परवा बघता, बघू नका. कारण मेन्स्ट्रुअल सायकल असते, हार्मोन्स असतात, मेन्स मध्ये टेस्टोस्टिरॉन असतं, स्ट्रेस लेवल असतात. आठवडा टू आठवडा वेट चेक करा. कारण कधी कधी बॉडी वॉटर वेट सुद्धा दाखवते, तुम्हाला नाही माहिती कमी पिलंय पाणी, जास्त पिलंय. तर ह्या गोष्टी होण्याच्या ऐवजी वीक टू वीक चेक करा, आणि त्याच्याने खूप सायकोलॉजिकली हार्म होतं. तर ती गोष्ट न करता तुम्ही त्याप्रमाणे करा. तर बिबितका रिड्युसेस युअर वॉटर रिटेन्शन. फर्स्ट मेन काम त्याचं आहे की वॉटर जे स्टोअर करून ठेवलं जातं, खूप जणांना असतं. आणि एक लक्षात ठेवा, तुमचं वेट लॉस होताना ना जिथून पटपट होतो, तर तुमच्या पण लक्षात येईल किंवा पेशंटचं, तुमच्या क्लायंटचं पण लक्षात येईल की एक स्टबन फॅट नावाचा प्रकार असतो, तो प्रत्येकासाठी वेगळा असतो. माझा आरती कुणाचाच सेम नसू शकतो, प्रत्येकाचा वेगळा असतो. कोणाचा चिन असतो, कोणाचा फेस असतो, कोणाचा आर्म्स असतं, प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. तो टुवर्ड्स एंड जातो. तर ती पण एक गोष्ट टुवर्ड्स प्रोसेसमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा. त्याच्यानंतर हे सगळंच एकत्र क्लेन्झिंगसाठी सपोर्ट करतं. हरितका कॉन्स्टिपेशन आणि बाउल मुवमेंट जी असते ना, ती फास्ट करतं. की बाबा तुम्ही खाल्लं, त्याच्यानंतर अग्नी जो आहे तो ऍक्टिव्हेट झालेला असतो, डायजेस्टिव्ह ज्युसेसला सपोर्ट करतो. आणि न्यूट्रिशनचं जे ऍब्झॉर्प्शन आहे ना, ते प्रॉपर करतं. काही काहींना असू शकतं की लिव्हर असेल, किडनीमध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल, तर हरितका काय करेल, ते बॅलन्स करेल. की बाबा हे एक्स खाल्लंय किंवा एखादं ऍपल खाल्लं, तर त्यातनं मॅग्नेशियम घ्यायचं, हे घ्यायचं. हे जेव्हा एन्झाईम्सला किंवा आतड्यांना कळतं, ती गोष्ट इम्प्रूव्ह करायला प्रयत्न करतं. आणि ते मेन काम आहे त्याचं. आणि ब्लोटिंग प्रिव्हेंट करतं. त्याच्यानंतर चित्र इज काय म्हणतात त्याला, हेवी फूड किंवा ऑइल जे असतं ना, ते ऑइलला ब्रेकडाऊन करायचं काम करतं. मेन रिझन ते आहे त्याचं, जे आपण त्याच्यामध्ये ऍड केलं आहे. डायजेस्टिव्ह प्रॉपर जे आहे ना करतं. आणि गॅस जर डेव्हलप होत असतील तर ते त्याच्यामुळे कमी होतात. त्याच्यानंतर विडंग हा एक मेन की इन्ग्रेडियंट आहे. मी प्रत्येक पेशंटला माझ्या सगळ्यांना सांगत असते की तुम्ही सीझन झाला की डिवर्मिंग करा. डिवर्मिंग म्हणजे एक सीझन झाला की दुसरा सीझन येतो, तेव्हा तुमच्या पोटामध्ये, आतड्यांमध्ये पॅरासाइट्स ह्या सगळ्या गोष्टी असतात. किंवा कुठेही आपण खाण्यानी, वाऱ्यानी, पोल्युशननी ते होतं, कसं ना कसं तरी जातं. नाही माहिती क्लीन एअर आहे नाहीये. ह्याप्रमाणे जे इंटेस्टाईन्सचे टॉक्सिन्स असतात ना, किंवा आपण सगळीकडे ऐकलं असेल आता गुड बॅक्टेरिया, त्याच्यावरती विडंग काम करतं. की तुमचे गुड बॅक्टेरिया ऍक्टिव्ह करतं आणि इंटेस्टायनल टॉक्सिन्स असतील तर ते स्टूल वाटे निघून जातील. त्याला तुमच्या लक्षात पण येईल की पोट खूप हलकं वाटतं, तर त्यावेळेला ती घाण निघून गेलेली आहे. क्लीन डायजेशन जे म्हणतं ना, ते विडंगचं सगळ्यात मोठं काम आहे. आणि एकत्रित जर कॉमन एका छोट्या सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर, जसं मी नेहमी म्हणते की ॲपेटाईट कमी होईल, डायजेशन तुमचं प्रॉपर होईल, तुमचा रिदम, बायो रिदम जो आहे बॉडीचा, की खाल्ल्यानंतर अन्न पचवणे, स्टोअर करणे, मेटाबॉलिझम बॅलन्स करणे, ह्या गोष्टी होतील. आणि एक मला नॉर्मल सगळ्यांना सांगायचंय की आपल्या फॉर्म्युलेशननी ना बॉडी स्टार्व होणार नाही.
न्यूट्रिशन डेफिशियन्सी जाणवणार नाही. हे मेन आहे. तुमच्या बॉडीला नॅचरल न्यूट्रिशन जे लागणार आहे ते होणार आहे, डायजेशन करेक्ट होणार आहे, नॅचरली हंगर कंट्रोल होईल आणि मग बॉडी बर्निंगच्या लेवलला जाईल आणि नॅचरली फॅट बर्न. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल टुडे. आणि ह्या गोष्टींनी फॉलो करा, चॅलेंजमध्ये घ्या. आणि मी तर म्हणते की सोबत असतील तर तशा पद्धतीने फॉलो करा आणि एकामेकाला शेअर करत राहा की हा एवढा डेव्हलपमेंट झालीये, हे चेंजेस आहेत आणि ह्या गोष्टी झाल्यात. आणि ट्रस्टनी सगळ्या गोष्टी सुरू करा आणि तुम्हाला जाणवेलच, घेतल्यानंतर तुम्हाला दिसेल. आणि जनरली जसं मी मग त्या दिवशी लास्ट टाइम पण म्हणाले की 500 to 600 grams पर वीक इज मोर दॅन सफिशियंट. आणि जर तुम्ही छानच सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आय एम टेलिंग पर वीक 1 kg सुद्धा होऊ शकतं, डोळे झाकून, जर प्रॉपर मेंटेन सगळ्या गोष्टी केल्या तर. आरती मॅम विल मूव ऑन टू क्वेश्चन्स इफ एनीवन हॅज क्वेश्चन. सो मच शर्वरी मॅम. एक मिनिट. हो. थँक्यू सो मच शर्वरी मॅम. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही आपल्याला हा आपला गार्सीफिटचा जो खूप छान असा रिझल्ट जो येणार आहे वेट लॉस बाबतीत, या त्याने काय होणार आहे खूप छान सांगितलं. आता येऊयात आपण क्वेश्चन वरती, कारण की बऱ्याच जणांच्या मनात बरेच काही प्रश्न आहेत. तर नक्कीच तुम्हाला जर काही जे वेट लॉस आपला जो गार्सीफिट घेताय किंवा त्यांना काही चेंजेस वाटले तर तुम्ही इथे शेअर करा, किंवा तुम्हाला अजून काय त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही इथे विचारू शकता. तर आपण येऊया त्याच्याकडे की बऱ्याच जणांचं मला आरती मॅडम तुमचा माईक अनम्यूट करा. म्यूट झालाय. ऑल म्यूट केल्यामुळे तुमचा म्यूट झालाय. ओके. येस मॅम. बऱ्याच म्हणजे एक दोघींचे मध्यंतरी प्रश्न आले होते की ज्यांनी आपला गार्सीफिट घेतलेला आहे की काहींना 2 ते 3 दिवसामध्ये लूज मोशन्स थोडे होत होते, राईट? तर ते पण झालं. आणि काहींना असं होतं की चेहऱ्यावरती म्हणजे थोडेसे 1-2 पिंपल्स आले होते. तर याला आपण काय सांगूयात म्हणजे? एक मिनिट मॅडम, तुमचा एक मिनिट, म्यूट झालेला आहे. अनम्यूटचा ऑप्शन देते. येस मॅम. या, तर ह्याचा अर्थ बॉडीमध्ये हीट जास्त आहे हे कन्फर्म आहे. जर तुम्हाला दिसतायत तर ते टॉक्सिन्स बाहेर पडतात, ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे बाहेर पडतात, म्हणून मग ते पिंपल्स थ्रू. आणि त्याला पिंपल्स नाही म्हणतायत, ऍक्ने आणि पिंपल्स मध्ये फरक आहे. पिंपल्स हे हार्मोनल इश्यूजमुळे होतात, ऍक्ने हे हीटमुळे होतात. तर मग अशा गोष्टी जर तुमच्यात हीट जास्त असेल आणि जाणवत असतील तर मग ऑलरेडी फूटपॅच रेग्युलरली वापरायला सांगा. हा एक फर्स्ट रूल झाला. आणि सेकंड आहे की नॉर्मल काशाच्या वाटीनी हीट जेवढी निघता येईल. आणि आता सुद्धा सिम्पल बकेटमध्ये जरी वुमेन्सनी पाय घालून बसल्या ना तरी गोष्टी होतात. आणि लूज मोशन झाले तर वॉटर इनटेक वाढवा. होणार नाही की असं लूज मोशन्स कंटिन्यू राहतील, मग ह्याचा अर्थ हीट जास्त आहे आणि टॉक्सिन्स आहेत. जसं मी म्हणाले की टॉक्सिन्स बाहेर पडायला सुरुवात होईल. मग घाबरून जाऊ नका, दॅट इज अ प्रोसेस ऑफ नॅचरल हे. कारण तेवढी घाण आहे. आणि मी हेच सांगते की जेवढं पोट साफ होईल ना, जेवढं तुमचं गट क्लीन होईल तेवढं तुम्ही हेल्दी राहायला सुरुवात व्हाल आणि मग ते एक्सेसिव्हली बाहेर पडेल. नक्कीच. आता काहींना मागच्या वेळेस ज्यांना बाबा त्रास झाला, तर काहींना तो झालाच नाही. मग त्यांना असं वाटतं की अरे मग आपल्यावरती हे वर्क करेल की नाही, किंवा म्हणून मी काही म्हणाले कम्पेअर करू नका. माझा लास्ट पॉइंट तोच होता, एकामेकाशी कुणीच कम्पेअर करू नका. प्रत्येकाचं बॉडी टाईप वेगळं आहे. एखाद्याला होत नाही म्हणजे ह्याचा अर्थ त्याला नाहीये, त्याचं ऍक्टिव्हली काहीतरी गोष्टी आहेत. मग मे बी म्हणून मी म्हणाले की तुमचा फायबर फूड पॅटर्न हा प्रत्येकाचा वेगळा आहे. तुम्ही असं कम्पेअर करून चालणारच नाही, करूच नका. मी तर म्हणते अजून काही वेगळ्या गोष्टी होऊ शकतात प्रत्येकाच्या बाबतीत. की आता हे तर कॉमन झालं की हा एखाद दुसऱ्याला झालं, दुसऱ्याला असं पण असेल की त्याला काहीच नाही होत. आणि उलट असं पण होईल, एखाद्याचं खूप फास्ट रिझल्ट दिसतील, 2 महिन्यातच ते म्हणेल की नाही बाबा आय एम डन 4-5 kgs 8 kgs. पण बाकीच्यांना असं पण होईल की ज्याचं खूप स्टबर्न प्लॅटू पण आहे. काही काही जणांचा प्लॅटू असतो मेटाबॉलिझमना, वर्षानुवर्ष तुम्ही तेच फॉलो करता ना, बॉडी अशी हे होते अरे हे काय नवीन. त्यांना पण कळतं ना ऑर्गन्सला की काहीतरी नवीन एक्स्ट्रा येतंय. मग ते समजायलाच त्यांना वेळ लागतो. मग त्यांना कधी कधी वर्षही लागू शकतं.
सो इट डिपेंड्स अपॉन स्ट्रक्चर टू स्ट्रक्चर. येस. येस, मानसी पवार मॅम, मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन देते. काय प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला? हॅलो, गुड आफ्टरनून येस मॅम. मॅम. गुड व्हेरी आफ्टरनून. गुड. सर्वप्रथम शरवत मॅडमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही. आणि माझ्या इथे माझ्या टीम मध्ये ना एक सोनवणे मॅडम म्हणून आहेत, तर त्यांनी गारसीपीठ चालू केलंय आणि त्याच्यासोबतच त्यांनी अमृत ज्यूसही घेतात. तर रिझल्ट खूप छान आहे मॅडम त्यांना. आता ते इथे अवेलेबल नाही राहिल्यात कारण त्या LICचं वगैरे काम करतात ना, त्यामुळे खूप बिझी आहेत त्या सध्या. तर त्याच्यामुळे आज त्या हजर राहू शकले नाही. नंतर मी तुमची त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देईनच, कारण नक्की. त्यांनाही तुमच्याशी खूप बोलायचं आहे मॅडम. तर त्यांना रिझल्ट कसा आला ना, हे जे गारसीपीठ चालू केलं पहिल्या दिवसापासून त्यांना टॉयलेटला खूप व्हायला लागलं. पण त्यातही त्यांचा काही इगो नाहीये, म्हणजे त्या म्हणतात काही वाईट होत नाही, माझी बॉडी छान मला रिस्पॉन्स करते, म्हणजे खूप मला हलकं वाटतंय, मला फ्रेश वाटतंय. आणि जसा पहिल्यांदा म्हणजे फॅट होती ना ती, तर फॅट असल्यामुळे मला जो आळस यायचा ना, काम करण्याची इच्छा व्हायची नाही, तर ते सगळं माझं खूप छान वाटतंय आणि हेल्दी वाटतंय म्हणून. तर त्या काय म्हणतात की हे जे टॉयलेटचं जाण्याचं जे प्रमाण आहे, ते मला माहिती आहे म्हणे ह्या गारसीपीठमुळे माझं जे आतमध्ये बॉडीमध्ये जे टॉक्सिल आहे ते सगळं बाहेर पडतंय. हे मला चांगला अनुभव आहे त्याचा. तर त्या फक्त एवढंच म्हणतात की बाहेर मला ह्यामुळे पडता येत नाही, कारण मला कंटिन्यू ते 15-20 मिनिटांनी मला जावं लागतं. म्हणजे त्यासाठी मग काय सांगावं त्या मॅडमना? नाही, मग आता 20 मिनिटांनी किंवा तसं असेल ना, तर हे 15-20 दिवस आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जर तसं होत असेल ना, तर कधी कधी त्यांना सांगायचं की 2च्या ऐवजी 1 कॅप्सूल घ्या. असं असं त्यांना म्हणा, ओके. तुमच्या बॉडीप्रमाणे मॅनेज करा तुम्ही. आणि हे ओके मॅम. 15-20 डेज आहे. एकदा टॉक्सिन्स निघून गेले की मग नॉर्मलला सुरुवात होते. हा हा. त्यांना माहितीये, त्यांना लक्षात येते की माझे टॉक्सिन सगळे बाहेर पडतायत आणि पोट खूप हलकं वाटतं म्हणे, मला खूप करेक्ट, फ्रेश वाटतं मेन म्हणजे, असं करेक्ट, छान करेक्ट, वाटतं म्हणे. आणि मला करेक्ट. असं कधीच कुठल्या कामाचा आळस येत नाही म्हणे आता. आणि माझ्या हालचाली खूप फास्ट व्हायला लागलेत, म्हणजे व्हेरी गुड. शरीराच्या ज्या हालचाली आहेत ना त्या हा, फास्ट होत आहेत आता त्यांच्या. ऑक्सिजनचं सॅच्युरेशन आहे ना, ऑक्सिजन बॉडीतला ऍक्टिव्ह व्हायला लागलं दोन्हीच्या कॉम्बिनेशन. जसं मी मगाशी येस. म्हणाले ना, नवीन कॉम्बिनेशन दिसतील. ऑक्सिजन ऍक्टिव्ह व्हायला, त्या ऍक्टिव्ह नाही झाल्या आत्ता, कुठे लगेच फॅट लॉस नाही झालाय. पण प्रत्येक जी पेशी आहे ना, ती पेशी ऑक्सिजनेटेड जी असते ना, ती ऑक्सिजन म्हणून मग तो ब्रेन सेल्स पर्यंत पोहोचला आणि त्याच्यामुळे त्या ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात झाल्या. ओके मॅम. ओके. थँक्यू सो मच मॅम. फक्त त्यांना थँक्यू आरती वॉटर मॅम. इनटेक छान ठेवायला सांगा. वॉटर इनटेक छान ठेवायला सांगा. आणि थोडं ओके. पोर्शन मध्ये खायला सुरू करायला सांगा. आणि जर फायबर जास्त होत असतील तर थोडेसे कमी हा. करा. सॉलिड फूडकडे जास्त सपोर्ट करायला सांगा. ओके ओके. आता त्या सध्या एक्सरसाइज वगैरे काहीच करत नाही, कारण त्या म्हणतात मला ह्या हम्म. गारसीपीठनेच माझं वजन कमी होणार, मला खूप अनुभव आहे म्हणे. म्हणजे छान अनुभव आला करेक्ट. त्यांना 4 दिवसामध्येच. तर म्हणतात मला काही तशी व्हेरी गरज गुड. पण नाहीये एक्सरसाइजची, कारण त्यांची घरात कामं भरपूर असतात, अंगाची हालचाल व्हेरी गुड. भरपूर असते. व्हेरी गुड. व्हेरी असं गुड. त्यामुळे त्या म्हणतात मला काही तशी हे नाहीये. आणि छान चालेल. रिझल्ट आहे मॅडम. खूप म्हणजे येस. त्यांना इतका आनंद होतोय ना. आरती मॅडमचे तुमचे खूप आभार मानतायत त्या, थँक्यू खरंच. सो मच. थँक्यू. थँक्यू. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. मला इथे बोलायला दिल्याबद्दल थँक्यू आरती मॅम. थँक्यू थँक्यू. मॅम. थँक्यू मानसी मॅम. थँक्यू सो मच. येस, नेक्स्ट अर्चना भालेराव मॅडम यांना बोलायचं आहे. येस, भालेराव मॅम, बोलू शकता तुम्ही. मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन देते. हॅलो. येस मॅम, हॅलो. बोला. बोला. हा, गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. हा मॅडम, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की माझा भाचा आहे, तो त्याचं वेट 102 किलो आहे. तर बर. त्याला मी हे सजेस्ट केलेलं आहे, तू बाबा हे गार्सिफेटचं कॅप्सूल घे. तर मग त्याला मी डोस कसा चालू करू आणि काय सांगू त्याला आता असं? सुरुवातीला 2 कॅप्सूल्स घेऊ दे, एक 15 दिवस. रिझल्ट हम्म. बघा. आणि त्याच्यानंतर 4 कॅप्सूल्स तर लागतीलच, कारण हेवी वेट आहे. आणि 2नी हम्म. मेंटेन व्हायला लागलं तर तसं दिलं तरी चालेल. आणि स्लो आणि स्टेडी होईल. ब्रेन पहिले एक्सप्लेन करा, जसं मी आज एक्सप्लेन केलंय तसं, हम्म. की सातत्याने करणार आहे का. 1 वर्षभर पूर्ण टार्गेट ठेवा. 102 खूप जास्त आहे. हाईट जरी हम्म. 5'8", 5'9" असली तरी सुद्धा जास्त आहे. तर हम्म. त्याप्रमाणे हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप. आणि वॉकिंग कंपल्सरी सांगा. बाकी हो, एक्सरसाइज आता केलं नाही, कारण जमणार पण नाही, खूप हेवी होईल. नाही जमणार. जसं हो जसं हो. स्वेटिंग होईल, जसं जसं ह्या गोष्टी होतील, वॉटर इनटेक प्रॉपर होईल. आणि खाणं हम्म. जसं मी आज सांगितलं त्याप्रमाणे एक्सप्लेन करा, नक्की होईल. म्हणजे सुरुवातीला त्याला 2 कॅप्सूल, 2नी सकाळ सुरुवात करा. संध्याकाळ.
सकाळ सकाळ संध्याकाळ असं संध्याकाळ आहे का? सुरू करा. सवय लागू देत, रुटीन बसू देत. रुटीन बसलं की मग हा. इन्क्रीज करा. कारण मग नुसतंच नाही ना, वॉकिंग ह्या सगळ्या गोष्टी पण हळूहळू सुरू करायला सांगा. अच्छा. आणि एक माझ्या इथे एक 14 वर्षाचा मुलगा आहे, त्याला ना सकाळी सकाळी खूप चक्कर येते. माहिती हम्म. नाही का बरं, पण सकाळी सकाळी खूप चक्कर येते. मी त्यांना सांगितलं अमृत ज्यूस द्यायला. तो 14 हो. वर्षाचा आहे, तर मग त्याला मी किती डोस घ्यायला सांगू आपलं त्याला आता 10 अमृत ml ज्यूसचा? अर्ली मॉर्निंग सुरू करू दे 10 ml नी. 10 ml चं 15 ml करा आठवड्यानी. डेली 15 ml हम्म. 14 वर्षाच्या मुलाला सेफ आहे. आणि जाणवेल चक्कर येते म्हणजे काय, त्याचे न्यूट्रिशन्स विटॅमिन्स कमी आहे, डेफिशियन्सी कोणत्या तरी न्यूट्रिशनची, ती लगेच भरून येईल. अच्छा. अच्छा. ओके. थँक्यू मॅम. येस, थँक्यू थँक्यू. अर्चना मॅम. येस, आता सगळे इथे जे बसलेले आहेत तर सगळ्यांना अमृत ज्यूस बद्दल पण काही थोडेसे एक आपले जे नवीन हो, नवीन म्हणजे जे डाऊट्स जुने होते जे मला आहेत, क्लिअर doubts होते. करायचे. येस ठीक आहे. येस, तर आपण ते तर थोडा एक शेवटी क्लिअर चालेल, करूयात. नक्की अगोदर हे नक्की प्रश्न आपण नक्की मिटवू. नक्की नक्की. तर कोणी फक्त जाऊ नका, लेफ्ट होऊ नका. जे अमृत ज्यूस बाबतीत बऱ्याच जणांना प्रश्न होते. सो गार्सीफिट टॅबलेट 2 डोस मध्ये हार्डली किती आवर्सचा गॅप असावा? मोठा गॅप असावा, अर्ली मॉर्निंग आणि इव्हनिंग. कारण लगेच न घेता एक छान 2 मील, जो 2 मोठ्या मील ज्या जेवणाच्या आहेत, त्या जेवणानंतर तुम्ही ते कॅप्सूल घ्यावे. ओके. येस. मॅम आणि मी बोलू का मग थोडंसं? मॅडम, हो बोला. अनिता पाटील बोलते. हा मॅडम, मला ह्याच्यावरतीच एक प्रश्न विचारायचा आहे. आता बोला बऱ्याच ना. जणांचं कसं होतं, जॉब वर्किंग लेडीज खूप आहेत, बरोबर? म्हणजे बऱ्याच हम्म, जणांचं जॉबचं जर सकाळी जाण्याचं टायमिंग त्यांचं हम्म, 9 ते 10 पर्यंत असतं आणि हम्म, लंच टाइम असतो तो दुपारी 2 पर्यंत, 1, 1:30, 2 असा हम्म, त्यांचा लंच टाइम राहतो. हम्म. मग जर लंच नंतर जर जर कॅप्सूल आपली घ्यायची म्हटली, तर मग संध्याकाळच्या आणि दुपारच्या ह्याच्यामध्ये अंतर खूपच कमी राहतं. मग अशा वेळेला हम्म. त्यांना काय सजेस्ट करायचं मग? मग मग जर मी अशा वर्किंग असतील तर मग ब्रेकफास्ट आणि डिनर करू दे. म्हणून मी म्हणाले ना, हेवी हेवी लंचला तर पोळी भाजीच खात असतील, नाश्ताच व्यवस्थित करत असतील ना, तर मग इट विल बी बेटर. आणि डिनर नंतर एक घेऊ दे. ओके, चालेल. आणि बऱ्याच लेडीजचं असं पण आहे, की म्हणजे आता डिलिव्हरी झाल्यानंतर जर लहान बाळ असेल, मग हम्म. त्यांच्यासाठी त्यांना वेट लॉस करायचा आहे. मग असं त्यांच्यासाठी काही असं मिनिमम असे महिने आहेत का? तुम्ही ह्या महिन्यानंतरच वेट लॉसच्या कॅप्सूल मी घेऊ लास्ट शकता? टाइमच बोलले होते की 6 मंथ्स नंतर, कारण पहिले 6 मंथ फीडिंग असतं ना, तो उलट हो. त्यांनी करूच नाही. मी तर म्हणते 6 मंथ यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर चाइल्ड. 6 मंथ्स नंतर म्हणजे 6 महिने प्रेग्नेंट, 6 मंथचं बाळ असेल त्यानंतर तुम्ही पोस्टपार्टम वेट लॉसला सुरू करू शकता. चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. माझे 2 प्रश्न होते. आरती मॅम कंटिन्यू करा तुम्ही. येस, थँक्यू मॅम. अजून एक प्रश्न आहे मॅम, की फॅब्रॉइड किस्ट, ओव्हरवेट, पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, तर अमृत ज्यूस सजेस्ट करू शकतो का? लगेच 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 फायब्रॉइड सिस्टचं साईज किती आहे ती बघा. ओव्हरवेट असेल तर दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये सुरू करा. आणि पीसीओडीचे तर अमृत ज्यूसचे रिझल्ट आपण बघितलेच आहेत, की सायकल प्रॉपर होईल आणि हळूहळू रिव्हर्स होईल. येस. प्रतिमा बांबोले म्हणून आहेत, तर त्यांना बोलायचं आहे. येस प्रतिमा मॅम, अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे, बोलू शकता तुम्ही. हा, गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. मला हे विचारायचे होते की माझे एक गेस्ट आहेत, तर त्यांना पॅनक्रियाज झालेला आहे. पॅनक्रियाटायटिस झालेला आहे. बर. हा हा. तर डॉक्टरांनी त्यांना आता ऑपरेशन सांगितलं आहे. हम्म. पण ते तरी पण 4-5 वर्षापासून त्यांचं हॉस्पिटल सुरूच आहे. आता ऑपरेशन सांगितलंय, तर त्यांना मी अमृत ज्यूस मागवून दिलेला आहे. हो. तर ते म्हणत होते की माझ्या टॅबलेट सुरू आहेत. हम्म. तर काही म्हणजे काही साईड इफेक्ट होईल का म्हणून मला नाही विचारत नाही होते. नाही, त्यांच्या जे काही त्यांना मी सांगते, पॅनक्रियाटायटिस आहे म्हणजे त्यांना जे कॅप्सूल्स दिलेले असणारे, टॅबलेट चालू असणारे, एक तर डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणून आणि एन्झाईम्स वाढवण्यासाठी, उलट त्याला मदतच करेल. आणि त्याचा काही साईड इफेक्ट असेल तो पण कमी होईल. त्यांना कंटिन्यू मी घ्यायला सांगा. मी त्याला म्हटलं औषधी तुझी सुरू आहे, गोळ्या औषध, ते तर लवकरच फायदा होईल म्हटलं, तुला लवकरच होईल म्हटलं. तर ठीक आहे म्हणे. नाही नाही, खूप छान फायदा होईल, काही साईड इफेक्ट होणार नाही. ठीक आहे मॅडम. येस मॅम. येस, थँक्यू. अजून एक आहे, की बऱ्याच जणांना असं वाटतं मॅम, की एक म्हणजे अजून एक प्रश्न घेऊया, की बीपीची गोळी चालू असेल तर आपली गार्सीफिट टॅबलेट चालेल का?
चालेल चालेल चालेल, काहीच हरकत नाहीये, काहीच हरकत नाहीये. बीपीचे टॅबलेट त्याचं त्याचं काम करते. गार्सिफिटनी तुम्ही ह्या पद्धतीने घेतलात तरी चालेल, पण मग बीपीचा पेशंट असेल तर मग तुम्ही लक्षात घ्या की कशा पद्धतीने करायचं. एकदम हेवी हेवी वेट लॉस नाही, हळूहळू हळू प्रोसेसनी होऊ दे. ओके. आणि थायरॉइडचा पेशंट असेल तर बीपी आणि थायरॉइडचा? उलट बीपी आणि थायरॉइड वाल्यांना तर खूपच जास्त फायदा आहे. कारण थायरॉइड तुमचं TSH लेवल्स वगैरे जे कॉम्बिनेशन असतं त्याच्याने ते कमी यायला सुरुवात होईल, किंवा कमी असेल तर जास्त, जास्त असेल तर कमी, असं. ओके. आणि अजून एक कॉमन प्रश्न असतो मॅम, की बऱ्याच जणांना म्हणजे मलाही सगळे विचारतात, की आपण जर हा आता वेट लॉसचे एवढे सगळे बाहेरचे मार्केटमध्ये लोक सांगतात की वजन कमी होणार, तर याने वजन कमी केल्यानंतर हे कन्सिस्टन्सी राहणार की परत गोळ्या बंद केल्यानंतर ते वाढणार? कन्सिस्टंट राहणार. याच्याबद्दल तुम्ही ह्याला डिपेंडेंट नाही होणार की तुम्ही आत्ता खाल्लं. मी तर म्हणते 1 महिना घेतली, तुमचं कमी झालं, तुम्ही प्रॉपर मेंटेन करा. तुमचं बाकी सगळ्या गोष्टी चालू ठेवा. फक्त एकच चालू ठेव, खाताय तेवढं बर्न करा, तेवढ्या गोष्टी मेंटेन करा. कधीच बाउन्स बॅक होणार नाही. तुम्ही असं नाही की मी गोळ्या खाल्ल्या महिनाभर, मी खूप छान आहे, आणि मग आता नंतर तुम्ही छान झोपताय, नो एक्सरसाइज करता, सगळं व्यवस्थित फॉलो करता, तर ते नाही होणार. पण हे बाउन्स बॅक होणार नाही, साईड इफेक्ट नाही, बाउन्स बॅक होणार नाही. आणि जे लॉस केलंय ते परत येणार नाही. कारण ह्यात आपण कोणताच क्रॅश नाही करत आहे, कोणतं फॅट डाएट नाही करत आहे, खूप सायंटिफिकली फॉलो करतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की अनुष्का मॅम, गार्सिफिट मध्ये काय काय आहे? मगाशीच मॅडमने सांगितलं की त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहेत. येस सुषमा मॅम, बोलू शकता तुम्ही. येस, थँक्यू सो मच मॅम. तर नक्कीच बरेच जण नवीन आहेत, तर मी सांगू इच्छिते की आपलं गार्सिफिट टॅबलेट आणि अमृत ज्यूस इतकं जबरदस्त असं लोकांना म्हणजे आयुर्वेदाकडे लोक आता वळत आहेत. आणि वेट लॉस साठी आपल्याच टीम मधील मोना गांधी मॅडम आहेत, आरोग्य सल्लागार मोना गांधी मॅडम. त्यांच्या टीम मधून अक्षरशः आपलं प्रोडक्ट जे आहेत जर्मनीला गेलेलं आहे. जर्मनीला आपलं प्रोडक्ट डिस्पॅच झालेलं आहे. आणि ते दोघंही हजबंड वाईफ जे आहेत ते की अगदी वेल एज्युकेटेड आणि प्रॉपर त्यांनी पूर्ण स्टडी केला. मॅडम जे आहेत सुषमा कोपरे मॅडम, त्या डिपार्टमेंटमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. आणि त्यांचे मिस्टर सुद्धा अगदी प्रॉपर पद्धतीने त्यांनी सर्व अभ्यास करून आपलं प्रोडक्ट घेण्यामध्ये त्यांनी इच्छा दाखवली. आणि कालच त्यांनी पूर्ण 4 महिन्याचा डोस पूर्ण त्यांनी प्रॉपर घेतलेला आहे. सो नक्कीच थँक्यू सो मच शर्वरी मॅम, आरती मॅम, तुम्ही आमच्यासाठी एवढं सुंदर असं प्रोडक्ट आणलेलं आहे. आणि नक्कीच अशा अनेक जणांना आपण आरोग्य देण्याचं काम करणार आहोत. येस मॅम, थँक्यू सो मच. आणि नक्कीच असे छान छान रिझल्ट सगळ्यांना लवकर लवकर येणार आहेत. आणि त्यातून नक्की. आपण आरोग्य दानाचं काम करणार आहोत. येस, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सुषमा मॅम. येस, जसं सुषमा मॅडमने सांगितलं की आपल्या गार्सिफिट ह्या जर्मनीला सुद्धा म्हणजे नक्कीच अजून छान त्याचा मी तर म्हणते जर्मनीच नाही, सगळ्या जगभरात आपली ही जी गार्सिफिट आहे ती सगळीकडे पोहोचावी. ऑफकोर्स त्याचे रिझल्ट सुद्धा खूप छानच येणार आहेत, कारण की आपल्या प्रत्येक प्रोडक्टचे, अमृत ज्यूस असेल किंवा आपला गार्सिफिट असेल किंवा बाकीचेही आपले सगळे प्रोडक्ट्स आहेत, सगळ्यांचे रिझल्ट खूप छान आहेत. उज्ज्वला चौधरी मॅडमला बोलायचं आहे. येस उज्ज्वला मॅम, बोलू शकता तुम्ही. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. हा, मी एका पेशंटला परवा अमृत ज्यूस दिलाय, पण त्यांच्या घरनं मलाही आलं की त्यांचं डोकं खूप जड पडलं आणि हातपाय दुखायला लागले त्यांचे. मग ते म्हणे घेऊ की नको पुढे? नाही नाही, कंटिन्यू घ्यायला सांगा. त्याच्यामुळे नाही झालेलं असणार आहे, त्यांनाच एक्झॅक्टली पित्त, कफ, वाताचा इम्बॅलन्स झाला असणार आहे. त्यांना वॉटर अच्छा. इनटेक वाढवायला सांगा आणि ज्यूस कंटिन्यू ठेवायला सांगा. त्याचा ज्यूसचा आणि ह्या गोष्टीचा मी हा डाऊट क्लिअरच करणार होते, तर आत्ताच आपण क्लिअर करू की SOP स्टँडर्ड असतात. आपण जेव्हा बनवतो तेव्हा बॅच इन्ग्रेडियंटचं व्हॅल्युएशन प्रॉपर असतं, इन्ग्रेडियंट सेम असतात, सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यात ना आपण प्रिझर्वेटिव्ह ऍड केलंय ना आपण त्याच्यात कलर ऍड केलाय. जे काही नॅचरली ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे 47 आपल्याला माहिती आहेत तेच त्याच्यामध्ये आहेत. तर त्यांना हेवीनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पॅटर्ननी झाल्या असतील किंवा हायपर ऍसिडिटी झाल्यामुळे त्यांचं डोकं जड झालं असणार आहे, तर ते त्यांना मेंटेन करायला सांगा. की तुम्ही तुमचा प्रॉपर ओके. फूड पॅटर्न, चहा घेत असतील तर चहा बंद करायला सांगा आणि मग हा. त्याप्रमाणे डोसेस कंटिन्यू करायला सांगा. आणि हे किती दिवसापर्यंत कमी होईल म्हणजे त्यांचं? तसं नाही. ते त्याच्यामुळे झालंच नाहीये. पहिली तर गोष्ट, ज्यूसमुळे त्यांना हा त्रास झालेलाच नाहीये.
त्यांची बॉडी काहीतरी नवीन ऍक्सेप्ट करते ह्याप्रमाणे, किंवा त्यांना त्यावेळेला कफ ऍसिडिटी ही गोष्ट झाली असणार आहे. पण कारण सगळेजण, आम्ही सगळेजण घेतो, तर असं तर नाहीये की ज्यूस घेतल्यामुळे डोकं जड आणि हातपाय दुखतायत. ओके, थँक्यू मॅडम. येस, थँक्यू उज्ज्वला मॅम. मॅम, पीसीओडीचे किंवा बीपीचे टॅबलेट चालू असल्यास गार्सीफिट टॅबलेट घेऊ शकतो का? त्यांना अमृत ज्यूस चालेल का, ज्यांना पीसीओडी हो आणि हो बीपीचे टॅबलेट्स आहेत? हो हो हो, दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान रिझल्ट येईल. ओके ओके. मोना गांधी मॅडमचा प्रश्न आहे की मॅडम, माझी उंची 4 फूट ते 5 फूट आहे, म्हणजे 4-5 आहे, 4.5 फूट आहे, तर माझं वेट ठीक आहे. कितीपर्यंत आयडल वाचायला पाहिजे? 4-5. 4.5, 4.5 ओके, फूट. ठीक आहे. एज किती आहे? मोना गांधी मॅम, तुमचं एज किती आहे? येस, आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न घेऊ की मॅम, माझे कस्टमर आहेत, त्यांना प्रेग्नन्सी राहते पण 5 महिन्यातनं नंतर फेल होतीये, तर त्यांना आपण काय सजेशन करू शकतो? मला इनफॅक्ट डायरेक्टली माझ्याकडे कॉल करायला सांगा, कारण अशा केसमध्ये त्यांचं सोनोग्राफी रिपोर्ट्स आणि सगळ्या गोष्टी. आता ज्यूस हस्बंड वाईफ दोघांना पण सुरू करा. फर्स्ट लगेच ज्यूस सुरू करा, आणि नंबर घेऊन कोणी लीडर असेल तर डायरेक्ट करा. आपण नक्की करूयात. एक 3 to 4 months मध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. येस, आणि सेम कंडिशन मॅम, एक तासाभरापूर्वीच आपल्याकडे क्लायंट आले होते सुतार म्हणून. सो त्यांची पण सेम केस आहे की त्यांना एज 28 आहे, 24 इयर्सचे असताना त्यांना मिसकॅरेज झालं होतं 2 महिन्यानंतर. पण त्यांना त्यानंतर प्रेग्नन्सीच राहत नाहीये. तर मी त्यांना ओके, सांगितलं की आपण अमृत ज्यूस आणि आपलं जे ग्लायरक्स जे आहे, तर आपण हा त्यांना ते हा, सजेस्ट करून, मी इनफॅक्ट तुमच्या जे नक्की क्लिनिकला नक्की आहे तेव्हा. रिझल्ट येईल. 3 to 4 months मध्ये ना प्रॉपर त्यांना आपण बघून. आणि काय होतं ना, हे जे म्हणजे मिसकॅरेज जे होतं ना, तर त्यावेळेला वूम मधली, म्हणजे गर्भाशयातली पित्त पण खूप वाढलेलं असतं. मग ते मरतात. म्हणजे हे मिसकॅरेज होणं म्हणजे काय, की एग हेल्दी, स्पर्म हेल्दी होऊन जे फॉर्म होत आहे ते ते प्रॉपर हेल्दी पाण्यासाठी राहत नाही. सॉरी मॅडम, मध्ये माईक चालू होतं कोणाचं तरी. येस मॅम, सॉरी. तर ती गोष्ट आपण मेंटेन करू शकतो, आणि लगेच 3rd to 4th month मध्ये त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. ओके ओके. अशा चालेल. आणि असतील तर केस आपण त्याच्यामध्ये पर्सनली काउन्सिल करू, कारण त्यांना ऑलरेडी. आणि मेन काय असतं माहितीये, ह्यांच्यातनं नेगेटिव्हिटी खूप आलेली असते, फॅमिली प्रेशर असतं, सोसायटी प्रेशर असतं, आणि त्यात त्यांचे हार्मोन्स टॉसला जातात. म्हणून फर्स्ट लगेच ज्यूस सुरू करा, आणि मग आपण काउन्सिल करू, आणि बाकी सगळ्या गोष्टी चेंजेस करू. नक्कीच मॅम, आणि अशा केसेस भरपूर आहेत आपल्याकडे, आणि डॉक्टर्स सजेस्ट नक्कीच. IVF सजेशन देतात. पण मला असं वाटतं IVF सजेस्ट करण्यापेक्षा की आपण त्यांना जर नॅचरली पद्धतीने जर त्यांची प्रेग्नन्सी प्रॉपर आपण हेल्दी जर करू शकलो, दॅट विल बी बेटर फॉर अस अँड नक्की त्यांना सुद्धा. नक्की नक्की येस येस नक्की नक्की. येस येस, थँक्यू मॅम. हर्षदा भावसर मॅडम आहेत. येस मॅम, बोलू शकता तुम्ही, हर्षदा भावसर मॅम. हर्षदा भावसर यांना बोलायचं आहे. तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे हर्षदा मॅम, बोलू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन. एकच मिनिट मॅडम. मूळव्याध. येस येस, बोला बोला. हा, तर मी मगाशी प्रश्न टाकला होता तिला. फॅब्रॉइड सीड्स आणि ओव्हरवेट आहे, पोट दुखतंय सध्या. तर तिचं म्हणणं असं होतं की मी डॉक्टरांशी प्रत्यक्ष बोलू शकते का? म्हणजे मला मीटिंग मध्ये असा प्रश्न विचारण्यापेक्षा मी त्यांना चालेल ना, प्रत्यक्ष. तुम्ही नंबर घ्या आणि डायरेक्ट मला कॉल करा. मी अपॉइंटमेंट देईन, त्याप्रमाणे आपण डिस्कस करू. मी तिला गाईड पण करेन. दोन्ही गार्सिफिट ज्यूस, अजून काही लागलं तर आपण नक्की गाईड करूया. ओके ओके, चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू. मग सध्या तिला आता माझ्याकडे ती योगासाठी आहे, येते सेशन्स येते मी तिचे. तर मग सध्या योगा बंद ठेवू का मग नाही, तिला चालू राहू दे. काहीच गरज नाहीये. फक्त मग ज्या वेळेला ती बेंडिंग करते किंवा वाकती आणि सूर्यनमस्कार, ही गोष्ट करू नको दे, पण बाकी मुवमेंट सगळ्या करू देत. ओके लोअर स्टमक वरती प्रेशर येत असेल तर मग ती गोष्ट न करता बाकी सगळं करू दे. एकदमच मुवमेंट बंद नका करू. ओके, चालेल. थँक्यू. थँक्यू. मोना मॅमचं एज 46 आहे. त्यांनी वेट टाकलंय 54. मॅम, 4 to 5 kgs, नॉट मोर देन दॅट. गरजच नाहीये. दॅट इज युअर आयडियल हेल्दी थिंग, आणि नॉट त्याच्यापेक्षा जास्त नको, कारण दॅट विल हेल्प यू
वेट 54 आहे, एज 46 आहे, तर दॅट विल हेल्प यू रिटेन 50 पर्यंत तुम्ही मेंटेन केलं तरी चालेल. ओके, थँक्यू मॅम. संधिवात आहे आणि वजन पण खूप वाढलंय, तर त्यावर गार्सिफिट चालेल का? हो, चालेल चालेल. चालू शकेल. ओके. आणि दिवसामधनं 2च मील सजेस्ट करायचे का गार्सिफिट ज्यांना आपण देणार आहोत त्यांना? नाही 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 नाही, असं एक्झॅक्ट 2 मील असं नाही. स्पेसिफिकली जसं मी 2-3 ऑप्शन देते. सिम्पल ऑप्शन आहे की 3 to 4 मील जे घरात आहेत त्यांना 2-3 छोटे छोटे मील आणि कुठेतरी मध्ये फ्रूट ज्यूस असं ऍड करा. नॅचरल ज्यूस असं नाही, कोकोनट वॉटर हे द्या. जे जॉब करणारी लोक आहेत त्यांना 3 मील मध्ये डिवाइड करा. मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. हे सिम्पल राहतं. आणि वॉटर इनटेक वाढवा. आणि जे नॉर्मली सस्टेन करू शकतात की बाबा 2 मील आहेत तर ते 2 मील वरती करू शकतात. मध्ये फिलर्सला मखाना, नॅचरल हेल्दी स्नॅक्स अशा सगळ्या गोष्टी ऍड करा. येस मॅम. अंगावरती फंगल इन्फेक्शन आहे तर अमृत ज्यूसने कमी होईल का? येईल कमी, येईल कमी. अजून काही ऍडिशनल गोष्टी लागतील पण नक्कीच फरक पडेल. येस. प्रीती मॅडमचा हा प्रश्न आहे की मॅडम मी मूळव्याधावरती औषध दिलं होतं म्हणजे अमृत ज्यूस, तर त्या व्यक्तीला जास्त त्रास व्हायला लागला म्हणजे अमृत ज्यूसने, तर असं होऊ शकतं का? नाही, त्यांनी असं कसं म्हटलं? अमृत ज्यूसने त्रास नाही होणार. त्यांचा मूळव्याध म्हणजे नेमकं एक्झॅक्टली त्यांनी काय खाल्लं तर ह्यांच्याशी पर्सनली बोलू आपण. कारण मग येस. नेमकं काय होतं आणि फायब्रॉइड आहे. आणि असं पण होऊ शकतं की तुम्ही ज्यूस दिला आणि त्यांचं जे हेमेरॉइड आहे ते ऍक्टिव्ह लेवलला असणार आहे. तर मग मे बी ते असं कावळा बसायला फांदी तुटायला. पण बोलणं करून द्या, नक्कीच जाणवेल त्यांना. आणि उलट ज्यूसनी मूळव्याध कमी होणार कारण पोट छान साफ होणार. त्यांना बरोबर. कॉन्स्टिपेशनमुळे मूळव्याध जास्त दुखतं आणि त्रास होतो आणि ब्लिडिंग होतं. येस. नक्कीच. एकच मिनिट मॅम. मॅडम अनिता मॅडम, ज्योती चौसरे मॅडम यांना बोलायचं आहे. येस ज्योती मॅम, मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही बोलू शकता. नमस्ते मॅम, मी ज्योती बोलते. मॅम मला बोला. हे विचारायचं आहे, माझी बहीण आहे, ती 80 किलो तिचा वेट आहे. आता ती मॅम हम्म, बाहेरची औषध करते वेट कमी करायसाठी, तर तिला ना पाईल्स उमडून म्हणजे उमुडाद होऊन जाते. तर मग ती औषधं हम्म. बंद करून देतात. तर मी आपल्या इकडच्या गाठीपीठ तिला सांगितलं आहे. तर ती अशी हो. विचारत होती मॅम की हे घेतल्यानंतर मला म्हणजे मुळव्याध होईल का? नाही नाही, म्हणजे पाईल्स संबंधच नाही. उमडल पोट का? साफ होतंय ना. मूळव्याध का झाला? कॉन्स्टिपेशन होतं म्हणून मूळव्याध झाला. काहीतरी वेगळं घेतलं अच्छा. असणार आहे. ह्याच्याने कधीच होणार नाही. उलट ते आहे ते पूर्ण बंद करायला सांगा. हा, तर मी तिला सजेस्ट केलं आहे. तर ती म्हणे पहिले मॅडमला विचार मग मला सांग. तर मला ठीक आहे, आमची नाही मीटिंग होणार आहे, मी विचारते म्हटलं. नाही नाही नाही. ठीक आहे मॅम. आणि मॅडम एक सांगायचं होतं अमृत ज्यूस बद्दल. जे लोक म्हणतात की डोकं दुखते या चक्कर येते, हा फक्त मी काल माझ्या म्हणजे सेकंड बॉटल काल आली आहे. याचा चव थोडासा वेगळा आहे, म्हणजे कडवट आहे, पण याच्यानं मला काही त्रास झाला नाही. मी काल रात्री घेतलं, सकाळी घेतली, काही डोकं वगैरे दुखलं नाही आणि काही असं वाटलं नाही की हा वेगळा आहे. फक्त चव कडू आहे याची वाली, हा, टेस्ट ती कडू सेटल आहे. होईल एक आठवड्याभरामध्ये. आणि त्यासाठी मी आणि आरती मॅम पण सोल्युशन काढतोय की नेमकं आपण काय त्याला मॅनेज करू शकतो. पण बाकी होईल. कारण त्याला आपण जसं मी लास्ट टाइम एक्सप्लेन केलं ज्यूसच्या वेळेला की त्याला आपण कडुलिंबाची भावना देतो. तर ती देऊन हा सेटल मॅम. होते. 15 दिवसात ती आपोआप नॉर्मल होते. हा मॅम, नाही अमृत ज्यूस चांगला आहे मॅम. फक्त प्रत्येकाची जसं तुम्ही सांगता मॅम की बॉडी प्रत्येकाची वेगळी असते, त्यानुसार त्यांच्या हे करेक्ट. होत आहे. तर कोणी म्हणजे घाबरू नका अमृत ज्यूस बद्दल की असं वेगळं आहे म्हणून. प्रत्येकाने घ्या. येस. थँक्यू ज्योती थँक्यू मॅम. मॅडम. येस. थँक्यू सो मच. अनिता मॅडम म्हणतात की माझ्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत, त्यांच्या छातीचं ऑपरेशन झालेलं आहे, वॉल चेंज केला आहे, तर त्यांना ग्रीन भाज्या खाल्ल्यावरती अंगावरती ग्रीन चट्टे येत आहेत. तर डॉक्टर त्यांना ग्रीन भाज्या अवॉइड करायला सांगतायत. सो त्यांना आपण काय सजेस्ट करू ग्रीन शकतो? भाज्या अशा नाही. त्यांना कोणती गोष्ट बॉईल करून खायला सांगा. ह्याचा अर्थ त्यांना भाज्यांवरचा पेस्टिसाइड, फंगिसाइड जे काही आहे त्याची अलर्जी आहे. त्यांना कोणतंही कच्चं, जसं IBSच्या पेशंटला डायजेस्टिव्ह ज्युसेसला कच्चं काही अलाउड नसतं, तसं त्यांना सांगा. ग्रीन ह्या गोष्टीशी नसणार आहे. पण काय म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरचे जे इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्याने किंवा मिनरल्सनी असणार आहे. ग्रीन बंद बरं, मग केलं तर त्यांना मॅडम विटॅमिन ऑटोमॅटिकली B12 डाऊन येईल. असं होऊ शकत नाही की ते आर्टिफिशियल B12 जगतील. पण प्रपोर्शन मध्ये दुसऱ्या गोष्टी कॉम्बिनेशन, म्हणजे नुसताच मेथीचा पराठा असं न करता मिक्स मध्ये सगळ्या गोष्टी आणि सगळं फ्राय करून किंवा बनवून शिजवून खाऊ दे. कच्चा अलाउड नका करू. ओके, मग त्यांना अमृत ज्यूस चालेल का?
चालेल चालेल, ज्यूसचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. ओके. मॅम हाईट 5 फीट आहे आणि वेट 62 kg असेल तर हम्म. गार्सीफिट सजेस्ट करू शकतो का? आता अमृत ज्यूस सुरू आहे त्यांचा. नाही, गार्सीफिट सजेस्ट करा. 5 फीट हाईटला द वेट शुड बी अराउंड 52 टू 52. 54. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8 to 10 kg ते हा हा, ओव्हरवेट. आरामात. ओके, तर त्यांना गार्सीफिट तुम्ही नक्कीच सजेस्ट करू शकता वैशाली मॅडम. आणि अंगाला खाज येते व आग होते तर त्याच्यासाठी अमृत ज्यूस आपला चालेल का? हो चालेल, पटकन पित्त नॉर्मल व्हायला सुरुवात होईल आणि लगेच सुरू करायला सांगा, पटकन रिझल्ट येईल. येस. थँक्यू सो मच एव्हरीवन. सगळ्यांचे प्रश्न झालेले आहेत आणि नक्कीच जसं आम्ही सांगितलं होतं की बऱ्याच जणांना अमृत ज्यूस बद्दल आता जी आपली नवीन बॅच आली होती, ऍक्च्युली सगळे इन्ग्रेडियंट्स तसेच आहेत. फक्त फरक काय आहे तर नक्कीच मी सांगण्यापेक्षा शर्वरी मॅडम तुम्हाला सांगतील. बऱ्याच जणांना चव वेगळी लागली किंवा बऱ्याच जणांना करेक्ट जे काही करेक्ट. वेगळं खाऊ वाटलं तर येस मॅम, तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू? आता जे 47 इन्ग्रेडियंट्स असतात त्याचे एक्स्ट्रॅक्ट आपण वापरतो. तर एक्झॅक्टली आपण कलर वेगळा नाही वापरत. जसं मलबेरी आहे, सगळ्या ज्या बेरीज आहेत, ह्या सगळ्या बेरीज आपण ज्या टाकतो त्याचे एक्स्ट्रॅक्ट आपण वापरलेत किंवा नॅचरल फ्रुट्स वापरलेत, त्याच्यात नॅचरल शुगर आहे. इन्ग्रेडियंट्स बनवल्यानंतर जसं मी लास्ट टाइम पण सांगितलं की त्याला आपण जुन्या आयुर्वेदाच्या प्रमाणे कडुलिंबाची भावना दिली जाते, तेव्हा ते एकत्र येतात आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स वापरतात. आपण रिसेंट बॅच दिली, लास्ट टाइम आपण बॅच सेटल केली होती, ठेवली होती आणि मग पाठवली होती. हळूहळू ती गोष्ट नॉर्मल यायला सुरुवात होईल आणि तोपर्यंतच. आणि हे सेम स्टँडर्ड आहे, जसं तुम्ही पार्लेजी आज खाल्लं तर उद्या पण सेम लागतं. फक्त ह्याला आपण काय केलं, बाकीचे जसे ज्यूस असतात की मँगो ज्यूस एक फ्लेवर आहे, ह्याच्यामध्ये आपण ऍडिटिव्ह कोणताच असा फ्लेवर नाहीये टाकलेला की जेणेकरून ती गोष्ट चेंज व्हावी. तर तुम्ही त्याप्रमाणे डायल्युशन वाढवा. एक 15 दिवसात ऑटोमॅटिकली अजून 10 दिवसात तो जो कडवटपणा आहे तो सेटल व्हायला सुरुवात होईल. येस मॅम, नक्कीच. आणि मी सगळ्यांना नेहमी सांगेल की जसं आपण अमृत ज्यूस मध्ये प्रिझर्वेटिव्ह काहीच टाकत नाही. करेक्ट. ज्या वेळेस आपली बॅच संपते त्याच वेळेस मी शर्वरी मॅडमला सांगते की मॅडम आता ज्यूस संपत आलेले आहेत आणि त्याच वेळेस ते सगळं फ्रेशली ऑर्डर करून आपण ते सगळं बनवतो. फ्रेश येस. बनतं. येस, त्याच्यामुळे वी आर व्हेरी लकी ऍक्च्युली. नाही तर प्रिझर्वेटिव्ह कसं होतं, अगदी लाखोंच्या संख्येने क्वांटिटी असते, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले असतात. अगदी ते तुम्हाला वर्षापर्यंत ते तसेच ठेवून ते सर्क्युलेट होत असतात मार्केटमध्ये. पण आपण असं करत नाही. आपली प्रत्येक बॅच म्हणजे 500 बॉटल्सची असेल किंवा 1000 बॉटल्सची साधारण 2 ते 3 महिन्यात परत रिपीट होतेच होते. त्याच्यामुळे एव्हरी 2 मंथ्सने आपले ज्यूस जे आहेत ते फ्रेश असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जी टेस्ट मिळतेय ती प्रॉपर, म्हणजे जसं मुरलेलं लोणचं आणि ताजं लोणच्यामध्ये जो फरक असतो ना, लोणचं तेच आहे. टेस्ट म्हणजे त्याचा फायदा पण तोच आहे, फक्त ते फ्रेश आहे आणि सेटल झाल्यानंतर जी टेस्ट आहे थोडीफार वेगळी राहणार आहे. बाकी तुम्ही कुठल्याही म्हणजे असं नका समजू की बाबा याच्यात काहीतरी वेगळं काढलंय का किंवा वेगळं टाकलंय का किंवा हे कडवट का लागतंय. तर जसं मॅडमने सांगितलं की त्याला नीमची भावना द्यावी लागते म्हणून, आणि हे खूप फ्रेश आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना, अगदी काहींना कडुनिंबाचा वास सहन होत नाही, म्हणून त्यांचं कदाचित त्याच्यामुळे सुद्धा डोकं दुखत असेल. तर घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. उलट तुम्हाला सगळं काही जे मिळते ते फ्रेश. आणि याला ऑप्शन अजून मला मॅडम म्हटलं, जर आपल्याला एकच टेस्ट ठेवायची असेल करेक्ट. तर आपण त्याच्यामध्ये काही ज्युसेस चे फ्लेवर ऍड करायचे का, असं मॅडमनी मला विचारलं होतं. पण टू बी ऑनेस्ट मॅम, म्हणजे तर जे आपण ज्युसेस ऍड करू, म्हणजे मी सगळ्यांसमोरच तुम्हाला विचारते की समजा ते ज्युसेसचा फ्लेवर आपण ऍड केला तर तो प्रिझर्वेटिव्ह असेल की कशा पद्धतीने, नाही, तो म्हणजे? नॅचरलच असेल, फक्त तो प्रॉमिनंट असेल. एक पर्सेंटेज सेट होतं त्या बॅचला की एक्सला एक्स लागतं. तो प्रिझर्वेटिव्ह नाहीये, तो फक्त फ्लेवर आहे, ऍडिशनल फ्लेवर आहे, जो आपण एंडला भावना दिल्यावर टाकणार. आधी टाकतात ते प्रिझर्वेटिव्ह असतात, भावना दिल्यानंतर आपण तो टाकणार. तो पण मग मी म्हणाले जसं टीमशी बोला, नसेल तर वी आर हॅपी विथ दिस. आय जस्ट गेव एन ऑप्शन. येस. नक्कीच. मी एकदा टीमशी बोलते. माझं बोलणंच झालं नाही, मला वेळच नाही मिळाला. सो नक्की मी एकदा टीमशी बोलते, कोर कमिटीशी, आणि कुठले फ्लेवर, जे तुम्ही भरपूर सारे फ्लेवर्स पाठवलेले आहेत तर मीच कन्फ्युज झालेली आहे की सपोज आपल्याला जर त्याला द्यायचा असेल छान असा फ्लेवर
तर नक्कीच आपण तो त्याला देऊयात. जर प्रिझर्वेटिव्ह नाही तर मग दॅट विल बी गुड, म्हणजे ते नाही, इट अजून विल बी सगळ्यांना नॅचरल छान ओनली. वाटेल. जसे आपण बेरीजचे एक्स्ट्रॅक्ट टाकले ना, तसंच ते पण एक्स्ट्रॅक्ट आहे. नॅचरल आहे. त्याच्यानी कलरला नाही फरक पडणार, कारण ते खूप कमी मात्रात टाकलं जातं. तो फक्त जो जो हिट असतो ना, की ते स्टेबल आणि स्टॅग्नंट राहील, आणि तो आपला काय म्हणतात त्याला, दॅट विल बी आर SOP. बस एवढंच, बाकी ओके. काही नाही. राईट राईट. नक्कीच मॅम. त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते मी नक्कीच तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसात देते. नक्की. आणि येस, दुसरी एक गोष्ट की काहींचे प्रश्न आले की मॅम शुगर खूप हाय झालेली आहे, तर त्यांच्यासाठी आपण अमृत ज्यूस सजेस्ट करू शकतो का? तर अमृत हो ज्यूसने हो कमी होईल. हो हो, माझ्याकडे मीच 2-3 जणांचं बघितलंय की रिझल्ट येत आहेत, की हम्म. म्हणतात शुगर डाऊन होते. ओके. येस येस. हा म्हणजे आम्हालाही बऱ्याच जणांचे हे आलेले आहेत की Yeah, शुगर डाऊन बऱ्याच जणांची आलेली yeah. आहे. मूकबधीर मुलगी आहे 18 वर्षाची, तर तिची हाईट वाढण्यासाठी आपण अमृत ज्यूस दिला तर चालेल का? मला कॉल करायला सांगा अर्चना मॅम. अजून एक इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे मी सगळ्यांना हं, ओपनली पण सांगते की रिसर्च चालू आहे खूप ठिकाणी. कॅमल म्हणजे उंटाचं जे दूध आहे, त्याच्याने हं, नॅचरली हाईट वाढते. तर त्याची जी पावडर आहे ती आपण ज्यूस बरोबर त्यांना सजेस्ट करू आणि घ्यायला सांगू. नक्कीच हाईट वाढते. म्हणजे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर, हे मी स्वतः पण रिसर्च करते. तर हा रिझल्ट दिसून येतो. आणि अगदी 25 वर्षापर्यंत मुलांमुलींच्या, जरी पिरियड सुरू झाले, जरी मुलं मोठी झाली किंवा आवाजात चेंज झाले हार्मोनल, तरी सुद्धा रिझल्ट दिसतात. एकदमच असं नाही की खूप इंचांनी किंवा इंजेक्टेबल जसं देऊन करतात तसं नाही, पण 2 to 3 सेंटीमीटर्स प्रमाणे नक्कीच जाणवतं. ओके. कॅमल मिल्क पावडर म्हणजे मॅडम ती म्हणजे बाहेर कॅमलचं मार्केटमध्ये दूध मिळते? कॅमलचं दूध हं, उंटाचं दूध खूप स्पेसिफिकली राजस्थान, कच्छ त्या एरियातनं येतं आणि तिकडेच हं, त्याचं प्रोसेसिंग होतं. त्याच्यात काहीच ऍडिशन नाहीये, प्लेन मिल्क आहे. आणि ते मिल्क एकतर पाण्यात टाकून दुधासारखं प्यायचं. फक्त टिपिकल वास आहे. आता उंट म्हणल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, त्याचं दूध जसं हं, हं. याकचं दूध असतं, शेळीचं असतं, तसं कॅमलचं दूध. ओके, दॅट ओके. इज नॅचरली. खूप रिसर्च चालू आहेत वर्ल्ड वाईड. जर्मनीमध्ये पण तोच रिसर्च चालू आहे आणि आपल्याकडनंच जात आहे. मॅक्सिमम सगळे वॉव! उंट तिथेच आहेत आणि दिसत ओके. आहेत रिझल्ट. म्हणजे काही नॅचरली डेली, आणि काही कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये पण आहे आणि काही मिल्क फॉर्मॅटमध्ये पण. पण डेली 1 स्पून असा डोसेज आहे त्याचा, 1 टीस्पून जो आपण म्हणतो तो पोह्याचा चमचा, आणि रिझल्ट हं, दिसत हं. आहेत. मी आता अरे वाह! जवळजवळ 15 पेशंट्स वरती चालू आहे स्टडी. तर ओके. मंथली 3 ते 4 सेंटीमीटर वाढतेच आहे हाईट. हो का? ओके. त्याची सुद्धा आपण मिल्क पावडर, आता हे तर दूध म्हटल्यावरती ते फ्रेश जे जिथे अवेलेबल असतील तेच त्यांना, पण जे बाहेर असतील तर मॅम त्यांना आपण कसं सजेस्ट करणार? पावडर देतो आपण. ती फ्रीज पावडर. ड्राईड ओके. पावडर आहे. त्याच्यामध्ये काहीच ऍडिशन नाहीये. ते मिल्क घेतलंय, त्याला फ्रीज ड्राय हं, केले. फ्रीज ड्राय एक प्रोसेस असते ज्याच्यात हं. इन्ग्रेडियंट्सचे हे तसेच राहतात इंटॅक्ट, आणि ती फ्रीज हं. ड्राय केलेली आहे तशीच्या तशी. म्हणजे ओके. फक्त ती राहण्यासाठी त्याच्यातनं ऍडिटिव्ह आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे. दूध काढलं, फ्रीज ड्राय केलं आणि दिलं. ओके, ओके. व्हेरी नाईस. म्हणजे मलाही नव्हतं माहिती आता हे. खूप जास्त ओके. रिझल्ट येतात, खूप जास्त. ओके, आणि ओके. 2-3 हार्मोनल म्हणजे तुम्हाला माहिती असेल, म्हणजे पुण्यात खाडिलकर सर आहेत. सर बरोबर. हाईटसाठी खूप फेमस आहेत आणि सर हार्मोन्स सजेस्ट करतात. आणि मला इतकं वाईट वाटतं की लहान लहान खूप लांबून लोक येतात. 18-18 हजारचे इंजेक्शन्स आहेत की जे दिले हो. जातात, आणि तेवढे द्यावे लागतं कारण उंची खूप कमी आहे. स्टंटेड ग्रोथ असते, हाईट म्हणजे खूपच कमी, नॉर्मल पेक्षा पण कमी. तर त्या हं, लोकांना हं, पण हं. सरांनी पण सुरू केलेत विथ दॅट. तर मग छान रिझल्ट दिसतात. कोल्हापूरला पण असेच हार्मोन स्पेशालिस्ट आहेत, त्यांनी पण सुरू केलेत, तर रिझल्ट दिसतात. अपकमिंग आहे हे. ओके. कॅमल तुम्ही मिल्क. कॅमलची हाईट पण बघितली असेल ना, नॉर्मली हो. पण तुम्ही जनरल बघितलं ना, तर ते मॅच जास्त. होतंय की का येस, मॅच होतं. त्याच्यात तेवढे इन्ग्रेडियंट आहेत की तेवढी त्यांची हाईट आहे आणि येस. त्याप्रमाणे हाईटला सपोर्ट पण होतोय. नक्कीच. प्रीती मॅडम म्हणतात, "मॅडम हे पण प्रोडक्ट आणा आता रणरागिणीमध्ये." मी ट्रायल झाली की मी नक्की आरती मॅमला सांगेन की एवढं कन्फर्म होतंय, असं असं आहे, आपण करूयात. नक्कीच, नक्कीच. जर नक्कीच त्याचे रिझल्ट छान असतील, तर डेफिनेटली वी विल डू फॉर धिस प्रॉडक्ट, की आपण त्याच्यावरती नक्कीच काम करूयात. आणि Yeah. येस, जान्हवी मॅम हाईट 5.2 आणि एज 44 असेल आणि वेट 53 आहे. सो हॅव्हिंग बेली फॅट, इज इट हो गार्सीफिट तुम्ही हम्म. मॅम देऊ शकतो का त्यांना?
हाईट 5.2 आणि एज हो, देऊ 44. शकता. म्हणजे एक्झॅक्ट जे वरचं दिसतंय ना 50च्या वरची 3-4 किलो आहे ना, दॅट इज विसरल फॅट. गार्सिफिट डेली 1 जरी घेतली ना तरी लगेच दिसेल फरक. मोर एक्स्ट्रा म्हणजे महिन्या दीड महिन्यातच शी विल फील बेटर. तर नॉर्मल त्यांना क्रंचेस किंवा असे एक्सरसाइज आणि पोर्शन कंट्रोल. आणि इथे ना बेली फॅट जास्त आहे तर त्यांचं कॉर्टिसॉल लेवल जास्त असणार आहे. झोपेचा एक क्वेश्चन विचारा आणि ऑइली फूडचा विचारा. ह्याच्याशिवाय जर एवढी हाईट असेल तर ते एक्स्ट्रा वेट त्याच्याचमुळे आहे. ओके मॅम. वैशाली जाधव मॅम म्हणतात की नो नीड फ्लेवर, म्हणजे आहे तसं आम्हाला छान आहे अमृत. आय कॅन परत अंडरस्टँड. अजून काहीतरी फ्लेवर ऍड केल्यावरती त्यांना वाटायचं की अरे अजून काहीतरी आता वेगळं टाकलंय की काय. नाही नाही नक्कीच नक्कीच. येस, म्हणजे त्याच्यावरती विचार करू आम्ही सगळे. जर वाटत असेल तर आपण तो नाही, फ्लेवर आपण ऍड करू. ट्रायल घेऊ आपण लगेच. Trial असं नाही घेऊ. कोर टीम तुम्ही, आपण ट्रायल्स घेऊ आणि मग लगेच आपण आता करतच नाही. वी आर हॅपी विथ व्हॉट वी हॅव मेड आणि वी आर व्हेरी Yes. कॉन्फिडेंट. मी आरती मॅम खूप जास्त कॉन्फिडेंट आहे की हे तुमची हेल्थ एनहान्सच करणार आहे. सो नक्कीच विल कन्सिडर दॅट. नक्कीच मॅम, नक्कीच. थँक्यू सो मच. खूप छान. म्हणजे मी नेहमी स्वतःला नक्कीच समजेल, कारण की खूप चांगली लोक मला सगळी भेटलेली आहेत आणि तुम्ही दरवेळी तुमचा वेळ काढून शर्वरी मॅम की तुम्ही आम्हाला एवढं छान गाईड करता. आणि नक्कीच मॅम, जर आपल्याकडे जसं आपल्या डोक्यात आहे की आपलं स्वतःचं IVF सेंटर असेल किंवा आपण खरंच ज्या लेडीजला प्रेग्नन्सी राहत नाही तर त्याच्यावरती सुद्धा आपण काम सुरू करणार, नक्कीच सुरू करूयात. किंवा जे काही नवीन प्रोडक्ट्स आपल्याकडे येतात त्याच्यावरती रिझल्ट आपण जर रिसर्च आपले चांगले आले तर डेफिनेटली आपण खूप छान छान प्रोडक्ट आणणार आहोत. फक्त माझ्या टीमला मी सांगितलेले आहे की फक्त 100 आणि 110 लोक नाहीत, तर आपल्या मिटिंगला कमीत कमी 200-500 लोक अशी बसली नक्की पाहिजेत. नक्की येस, बसले येस. पाहिजे. त्याच वेळेस हे प्रोडक्ट्स आणण्यात नक्कीच मजा आहे, कारण की लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजेत. राईट. येस, येस. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मॅम तसाच ज्यूस असू द्यात, वेगळं आता काही करू नका त्याच्यामध्ये. ते